आदरणीय पक्षप्रमुख थोड्याच वेळात या सभेला संबोधित करणार आहेत। त्यांच्या समवेत महाराष्ट्राची बुलंद तोप संजयजी राऊत साहेब हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। कृपया वरिष्ठ नेत्यांकडून सूचना आहे, पहिल्या लाईनीमध्ये संपूर्ण लाईन ही राखीव ठेवून विनंती आहे की तिसऱ्या चौथ्या आणि दुसऱ्या लाईन मध्ये बसायचं आहे। परंतु नेत्यांकडून सूचना आहे, स्टेज कमिटीकडून सूचना आहे, ज्यांना लिस्ट प्रमाणे यादीप्रमाणे आय कार्ड दिलेले आहेत। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे वाक्य प्रमाण मानून सिन्नर आणि सिन्नरसह इतर ठिकाणच्या शेकडो रुग्णांना वैद्यकीय मदत राजाभाऊंच्या प्रयत्नानं केली गेली। वेळप्रसंगी ह्या दानशूर व्यक्तीनं स्वखर्चानं गोरगरीब कुटुंबांची रुग्णालयातील बिले भरून अडीअडचणीच्या काळात देवदूत बनण्याचे काम केले। कोरोना काळात ऑक्सिजन प्लांटची केलेली सुविधा असू द्यात किंवा सॅनिटर, 3,05,00,000च्या मुख्यमंत्री सहायता निधीचा वापर करून शासकीय योजनांमधून सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवता येतात हे आपल्या कार्यातून राजाभाऊंनी दाखवून दिले। नाशिकच्या ढासळत्या आरोग्य व्यवस्थेला सुधारण्याचा मानस राजाभाऊंचा आहे। तेव्हा रुग्णसेवेचा हा वसा संपूर्ण नाशिक लोकसभा मतदारसंघात चालवण्यासाठी राजाभाऊंनाच संधी द्यावी। हजारो गोरगरीब लेकरांची स्वप्न पूर्ण व्हावेत, त्यांच्या स्वप्नांची पूर्तता होऊन त्यांनी समाजाचे आई वडिलांचे नाव मोठे करावे, त्यांच्या अभ्यासात कोणतीही आडकाठी येऊ नये, यासाठी राजाभाऊंनी सिन्नर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्वमालकीच्या जागेमध्ये अभ्यासिकेची निर्मिती करून हजारो पुस्तकांचा भरणा करून अधिकारी होण्याची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांच्या पंखामध्ये बळ देण्याचे काम राजाभाऊंनी केले आणि आज त्याचे फलित की काय हजारो तरुण तरुणी ह्या अभ्यासिकेच्या माध्यमातून अधिकारी होऊन वेगवेगळ्या प्रशासकीय सेवेत आपले योगदान देत आहेत। स्वमालकीच्या जागेमध्ये स्वतःचे जनसंपर्क तसंच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 3 वेळा अध्यक्ष आणि सिन्नरचे आमदार तसेच जिल्ह्यातील प्रखर नेतृत्व म्हणून त्यांचे आजोबा ओळखले जायचे। आणि आजी स्वर्गीय मथुराबाई वाजे या उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या नगराध्यक्ष होत्या, तर चुलत आजी रुक्मिणीबाई वाजे या सुद्धा महिला आमदार म्हणून झाल्या होत्या। अशी सामाजिक क्षेत्राची जोड असलेले आपले राजाभाऊ प्रकाश वाजे, त्यांचे वडील प्रकाशभाऊ वाजे हे माननीय शरदराव पवार यांच्या समाजवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिक येथील संस्थापिकांपैकी एक आणि इगतपुरी तालुक्यातल्या खेडभैरव येथील श्री भैरवनाथ मंदिरासह सिन्नरमध्ये विविध मंदिराच्या उभारणीतले अग्रणी आणि प्रमुख मार्गदर्शक त्यांचे वडील होते। मविप्र संस्थेचे संचालक आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील जाणकार श्रेष्ठ मार्गदर्शक अशी ही वाजेंच्या वडिलांची ओळख होती। नाशिक येथील प्रतिष्ठित संस्था कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त म्हणून आजही ते कार्यरत आहेत आणि अशा राजकीय सामाजिक
या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय उद्धवजी ठाकरेंवरती मनापासून प्रेम करणारे तमाम शिवसैनिकांना माझा नमस्कार. ही गर्दी मनापासून आली आहे ना? आज एक दुपारी सभा झाली 3 वाजता, बघितली का ती सभा आपण चॅनलवरती? ओढून ताणून आणलेली गर्दी. सभेतनं एकही टाळी होत नव्हती, एकही नव्हता. वरती बोललं गेलं त्यावेळेला एक शेतकऱ्यांनी उठून प्रश्न विचारला. सत्ता त्यांच्या असल्यामुळे बिचाऱ्यांनी ज्यांनी प्रश्न विचारला त्याला बाजूला नेलं गेलं, दमदाटी केली गेली. पण इथं आलेले सगळे मनापासून आलेत, राजाभाऊंवरती प्रेम करतात म्हणून आले आणि ह्या वेळेला काही झालं तर मशाल निवडून द्यायची म्हणून आलेत. बरोबर आहे ना? बांधवानं वातावरण फिरलंय आणि अगदीच वातावरण फिरलंय. ते वातावरण फिरलेलं आपलं कशा लक्षात येतं? एकेकाळी म्हटले होते नकली पक्षाचे नेते. एका आमच्या ज्येष्ठ नेत्याला ज्यांना आम्ही वंदन करतो त्यांना म्हटले होते भटकती आत्मा. किती दिवसापूर्वी म्हटले होते? 4 दिवसापूर्वी. आणि 4 दिवसानंतर काय म्हणतात? उद्धवजी आणि शरद पवार साहेबांनी आमच्या बरोबर यावं. हे उद्गार ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येतं की वातावरण पूर्णपणे फिरलंय. खरं तर मी काँग्रेसची आहे आणि आपण अनेक वेळा अनेक प्रश्नांवरती भांडलो, परंतु तुमचं आमचं जे जमलंय ना ते घट्ट नातं जमलंय. आमचे राहुलजी पण उद्धवजींवर मनापासून प्रेम करतात, संजय राऊतांवरती मनापासून प्रेम करतात आणि त्यांनी सांगितलंय की आता राहायचं ते एकत्र राहायचं आणि एकत्र लढायचं. त्याच भावनेने आम्ही काँग्रेसवाले तुमच्या बरोबर आहोत. आणि पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे, ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार आहे आणि ज्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार आहे त्या सगळ्यांना आपण एकत्र येऊन निवडून द्यायचंय. आपण बघितलं काय वातावरण होतं. ज्या पद्धतीने पक्ष फोडला गेला, या पक्षातनं दुसऱ्या पक्षात जाऊन दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावरती तुम्ही निवडून आले असते तर आम्ही तुमचं स्वागत केलं असतं. तुम्हाला मतं जमली नाहीत म्हणून तुम्ही तिकडं गेलं असं आम्ही म्हटलं असतं. परंतु एखाद्या पक्षातनं बाहेर पडून तो पक्षच माझा आहे एवढंच नाही तर आदरणीय बाळासाहेब ठाकरे पण माझेच आहेत आणि शिवसेना पण माझीच आहे, ही जी भूमिका घेतली गेली. आपण बघितलं की कसे लोक वाजत गाजत येत आहेत आणि आदरणीय उद्धव साहेबांचं स्वागत करण्यासाठी आणि त्यांनासाठी सांगण्यासाठी की आम्ही तुमच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी लोक वाजत गाजत येत आहेत. आणि मला असं वाटतंय की राजाभाऊंच्या विजयाची ही फार मोठी नांदी आहे. येत्या 20 तारखेला प्रचंड मताने आपण सर्वजण मशालीच्या बटनासमोरचं बटन दाबून आपण त्यांना निवडून देणार आहोत आणि उद्धव साहेबांना सांगणार आहोत की ही शिवसेना खरी शिवसेना आहे आणि हा शिवसैनिक खरा शिवसैनिक आहे. बाकी जे आहेत ते सगळे विकले गेलेले, कोणाच्या तरी मागे धावणारे आणि काय म्हणतात 50 खोके 50 खोके 50 खोके. जे काही खोके मिळाले, जे काही पैसे मिळाले ते संपले आणि 4 तारखेनंतर आता घरी बसावं लागणार आहे. आणि जेव्हा घरी बसतील तेव्हा आपण त्यांना प्रश्न विचारावं की शिवसेना खरी शिवसेना कोणाची आहे. या ठिकाणी आदरणीय उद्धव ठाकरेंना एक महिला भगिनी म्हणून मनापासून नमस्कार. आपण बघितलं कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीचं देशामध्ये वातावरण होतं त्यावेळेला आपले मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी त्याप्रमाणे तुमची माझी सगळ्यांची काळजी घेत होते. आपल्याला काहीही कमी पडणार नाही, आपल्याला वैद्यकीय सेवा कमी पडणार नाही, आपल्याला इंजेक्शन्स कमी पडणार नाही. ही सगळी काळजी आदरणीय उद्धव साहेबांनी घेतली आणि त्यामुळे आता आपण जे काही जगलोय
ते ज्या पद्धतीने आपण करोनाला सगळा सामना केला, म्हणून उद्धव साहेबांना मनापासून नमस्कार. आपण बघितलं की देशाचे पंतप्रधान आता मंगळसूत्राच्या गोष्टी करतायत. मी एक महिला भगिनी आहे, ज्यांना स्वतःच्या घरातलं मंगळसूत्र सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्याच्या मंगळसूत्राची काळजी करू नये. तुम्ही आमच्या मंगळसूत्राबद्दल बोलता. ज्या काळामध्ये तुम्ही नोटबंदी केली, आमच्या महिलांनी अक्षरशः पै पै करून साठवलेले पैसे तुम्ही एका दिवसामध्ये तुमच्या ताब्यामध्ये घेतले, तेव्हाच तुम्ही आमच्या महिलांचं मंगळसूत्र ताब्यात घेतलं. मणिपूरमधली घटना असेल, महाराष्ट्रातल्या घटना असेल, क्रीडा क्षेत्रातल्या महिलांवरती होणाऱ्या घटना असेल, या देशामध्ये एकही महिला सुरक्षित नाहीये. आणि आज आपण म्हणतोय की बेटी बचाओ बेटी पढाओ. कुठल्या पद्धतीने तुम्ही मुलींना बचावता? तुम्ही बघितलं की मणिपूरमध्ये नग्न महिलांची धिंड काढण्यात आली आणि ज्या पद्धतीने त्यांनी बलात्कार केले, एकदाही आपल्या देशाचा पंतप्रधान मणिपूरला गेला नाहीये. त्यामुळे या निवडणुकीमध्ये महिला भगिनींनी तर जरूर लक्षात ठेवावं की आपलं मंगळसूत्र तेव्हाच काढून घेतलंय आणि आता 20 तारखेला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला आपला हिशोब चुकता करायचा आहे. आणि काहीही झालं तर माझ्या सगळ्या महिलांना विनंती आहे की काहीही झालं तर आपण आता उद्धव साहेबांबरोबर राहायचंय, आपण आता राहुल गांधींबरोबर राहायचंय आणि आपण आता आदरणीय शरद पवार साहेबांबरोबर राहायचंय. मी परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करते, आपला जास्त वेळ घेत नाही. आपण सर्वजण जिल्ह्यामधून आलेले आहात, अतिशय उत्साहाने आलेले आहात. हाच उत्साह आपल्याला 20 तारखेपर्यंत ठेवायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी गेले, अक्षरशः पैशाचा पाऊस पडला. ज्यांना पैसे खर्च करायचे आहेत, कारण ते खोक्यातले पैसे आहेत, ते पैसे त्यांनी खर्च करावेत. आपला उमेदवार राजाभाऊ वाजे आहेत, अतिशय होतकरू, तुमच्या आमच्या सुखदुःखामध्ये येणारे, अतिशय मितभाषी, तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये तुमच्या सोबत राहणारे, असा एक अतिशय चांगला उमेदवार आदरणीय उद्धव साहेबांनी आपल्याला दिलेला आहे. आणि आपण सर्वांनी त्यांच्या सोबत राहायचंय. आणि खरी शिवसेना काय असते, खरा शिवसैनिक काय असतो, ते आपण त्यांना दाखवून द्यायचंय. आणि असं जर झालं तर जे खोके घेणारे आहेत, जे गद्दार आहेत, त्यांना त्यांच्या जागेवर जागा कळेल. आणि ज्या पद्धतीने आपण आपल्या आदरणीय उद्धव साहेबांशी, आपण ज्या पद्धतीने त्यांच्या निष्ठेशी आपण जे निष्ठा त्यांची आपण विकत घेतल्यासारखी परिस्थिती केली आहे, त्यांना लक्षात येईल की अशा पद्धतीने पैशांच्या मागे जाऊन ज्या निवडणुका खेळल्या जातात, त्यांना जनता आपली जागा दाखवून देते. ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे आणि ती निवडणूक जनताच आपली पार पाडेल. मी परत एकदा आपल्याला हात जोडून विनंती करते की त्या 20 तारखेला आपण राजाभाऊ वाजेंच्या मशाल चिन्हासोबत राहा, एवढीच विनंती करते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर लगेचच एक साहित्य विचारक RPI नेते अर्जुनजी डांगळे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनीही मनोगतातून आपल्याशी संवाद साधावा आणि आपले विचार मांडावे. अर्जुनजी डांगळे. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीवीर फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून आजच्या ह्या महाविकास आघाडीचे मेळाव्याचे उमेदवार रामभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी जो आलोट जमलेला आहे, त्या निमित्ताने आज मला वाटतं तुम्हाला सांगायची गरज नाही, आमच्या भगिनीने सांगितलं आत्ता भाषण करताना, की अगदी देशाचे पंतप्रधान देशाचे राष्ट्रीय प्रश्न बाजूला ठेवलेले आहेत. कोणी काय खावं काय प्यावं मंगळसूत्राची उठाठेव करत फिरलेले आहेत, सुचत नाही त्यांना काय बोलावं ते. आणि जे असली प्रश्न आहेत इथल्या गोरगरीब जनतेचे, कष्टकरी जनतेचे, महागाईचे असतील, बेरोजगारीचे असतील,
स्त्रियावरील होणारे अन्याय अत्याचार असतील, शेतकऱ्यांच्या आत्महत्या जे असतील, हे प्रश्न बाजूला ठेवून ते केवळ एक हिंदू मुस्लिम आणि एक धार्मिक तेढ निर्माण करण्याचं वातावरण इथे जमलेलं आहे. इतकंच नव्हे तर ही निवडणूक यासाठी महत्त्वाची आहे, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यावेळच्या घटना समितीने जे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले, ज्यांनी स्वातंत्र्य मिळवलं आणि ज्यांचा काही स्वातंत्र्याशी इतकितेचाही संबंध नव्हता, किंबहुना ते विरोध करत होते, असे त्यावेळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक, म्हणजे जनसंघाचे आणि आता त्या भारतीय जनता पार्टीचे लोक, ज्या वेळेस राज्यघटना तयार झाली त्या राज्यघटनेला त्याने विरोध केला. ही आपल्या देशाची नाही, परदेशी छापाची असं सांगून त्यांनी हे केलं, ती नाकारली. आणि कित्येक वर्ष ते स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय RSSच्या झेंड्यावर ते आपल्या कार्यालयावर देशाचा झेंडा फडकवत नव्हते. आज मला वाटतं खऱ्या अर्थाने त्यांना संविधान बदलायचं आहे. संविधान हे गोरगरीब माणसाच्या, कष्टकरी माणसाच्या, इथल्या आपल्याला जे भारतीयत्व दिलेलं आहे, हा देश ज्या मुद्द्यावर, ज्या त्याच्यावर टिकून आहे भारतीयत्व, जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन आपण पहिल्यांदा भारतीय आहोत हे सांगणारं आणि त्याला न्याय देणारं, सामाजिक न्याय, सामाजिक हक्क मिळेल आणि त्याला आपली बाजू मांडता येतील अशी जी चाललेलं आहे ते त्याला नाकारायचं. आणि स्वतःची जी इथे बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती हा निबंध लिहिला होता, त्या रेव्होल्युशन आणि काउंटर रेव्होल्युशन, त्यामध्ये सांगितलं होतं की ज्या वेळेस समाजातले खालचे वर्ग, बहुजन वर्ग, कष्टकरी, सामान्य माणूस हे आपले हक्क घेऊन लढतात आणि इतराच्या बरोबरीने येऊ पाहतात, ज्यावरती ज्यांच्याकडे आर्थिक नसणारे आहेत, ज्यांच्याकडे ज्ञानाची मक्तेदारी असे म्हणतात, असे लोक या लोकांना परत ही संबंध सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी धडपडत असतात. ही प्रतिक्रांतीची वेळ आहे आणि आपल्याला सगळ्यांना मिळून ही प्रतिक्रांती आणून पाडायची आहे. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय देशामध्ये जो झंझावात आहे, हुकुमशाहीकडे जी वाटचाल सुरू आहे, लोकशाहीचा गळा घोटला जातो आहे, स्वायत्त संस्थेचं संविधान बदलण्याची भाषा बोलतात. संविधान बदलणं म्हणजे काय, ते काय एखादं पाठ्यपुस्तक बदलतील तसं नाही. या देशाच्या स्वायत्त संघटना आहेत, मग CBI असेल, ED असेल, रिझर्व्ह बँकेपासून न्यायालय असतील, निवडणूक आयोग असेल, या सगळ्यावर आपली पकड पाडायची आणि आपल्या बाजूने निकाल आणि आपल्या कलाने त्यांना घ्यायचं, ही पद्धत चालू आहे. आणि देशातल्या सर्वसामान्य माणसाचा विचार स्वातंत्र्याचा गळाघोट चालू आहे. जास्त बोलत नाहीत आपण. नाशिकमधली जनता, नाशिक एक क्रांतिकारकाचं शहर आहे. इथे अनेक एक देशाला दिशा देणारे अनेक प्रसंग घडलेले आहेत आणि ही निवडणूक आगामी ही देशाला निवडणूक ही देशाला दिशा ठरणारी आणि लोकशाही की हुकुमशाही, आणि ज्या हुकुमशाहीमध्ये सामान्य माणूस श्वास घेऊ शकेल अशा पद्धतीचे एक वातावरण आपल्याला तयार करायचं आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत इथल्या मोदी सरकारला, भाजप सरकारला हरवायचं आहे. आपण रामभाऊ वाजे यांच्या मशाल या चिन्हावर एक मिळून आपण त्यांना निवडून आणावं अशी विनंती करून मी आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद डांगे साहेब. यानंतर आवर्जून मी विनंती करते संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे यांना की यांनीही आपल्याशी मनोगतातून संवाद साधायचा आहे. मी विनंती करते की एक 5 मिनिटं प्रत्येकाने घ्यावे, त्याच्यावर कृपया खूप जणांना बोलायचं आहे आणि आजचा दिवस सर्वांसाठी महत्त्वाचा आहे, तर 5 मिनिटं हे घ्यावेत ही विनंती. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे, महाराणी अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले या देशातील कुणबी, कष्टकरी, शूद्रातिशूद्र बहुजन समाजाला त्यांचे हक्क अधिकार मिळावेत म्हणून ज्या महामानवांनी बलिदान दिलं त्या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. आज महाआघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचाराची ही सभा आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने मी मुख्य प्रवक्ता गंगाधर बनबरे आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे. आपल्याला माहिती आहे
30 वर्षापासून आम्ही प्रबोधनाचं काम करतो. आम्ही सत्यासोबत म्हणजे उद्धवजी सोबत आहोत आणि त्यामुळे जे शिवसेनेचे सर्वत्र उमेदवार आहेत आणि आघाडीचे जे इतर मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत त्या सर्वच ठिकाणी ब्रिगेडचं कॅडर काम करत आहे. आणि मी तुम्हाला या क्रांतिकाकाच्या भूमीतून सांगू इच्छितो की राजाभाऊंचा विजय आता फक्त 4 जूनला घोषित व्हायचा राहिलेला आहे. भावंडानो, वो आदमी नहीं है मुकम्मल बयान है, वो आदमी नहीं है मुकम्मल बयान है, माथे पे उसके चोट का गहरा निशान है. सामान कुछ नहीं है, फटे हाल है, मगर झोले में उसके पास कोई संविधान है. झोले में उसके पास कोई संविधान है और जिसके झोले में संविधान है उसको कोई पराजित नहीं कर सकता, पराभूत नहीं कर सकता. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आम्हाला संविधान दिलं तेव्हा प्रिअंबल मध्ये आम्ही भारताचे लोक हा पहिला शब्द बाबासाहेबांनी आम्हाला दिला. आणि आज जर कोणी म्हणत असेल हे मोदी सरकार, तर हे संविधान विरोधी आणि फॅशिझम आणि घटना विरोधी हे पहिल्यांदा आपण स्वीकारलं पाहिजे. म्हणून आमची लढाई सत्याची लढाई आहे. आमची लढाई शिवराय शाहू फुले आंबेडकर. मला तर आश्चर्य वाटतं सन्माननीय उद्धवजी हे खऱ्या अर्थानं प्रबोधनकाराचं हिंदुत्व सांगतायत. हिंदू काय आहे हे शिवराय शाहू फुले आंबेडकर संतांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे गोमूत्रधारी पळीपंचपत्रवाले जे हिंदुत्वाची भाषा करतायत ते आमचं हिंदुत्व नाही. शिवराय शाहू फुले आंबेडकरांचं हिंदुत्व या देशातल्या बहुजनांची भूमिका आहे. आणि ती आज खऱ्या अर्थानं उद्धवजी आपल्या आजोबांचा विचार, आपल्या वडिलांचा विचार मांडतायत. म्हणून आज आम्ही त्यांच्या सोबत आहोत. ही संविधानाची लढाई आहे. लोक म्हणतात आज आज 2 मिनिटात मी संपवणार आहे. लोक असं म्हणतात आज मोदीजी सारखं महाराष्ट्रात येत आहेत. मला वाटतं थोड्या काळानंतर इथे त्यांचा 7/12 जमीन किंवा त्यांचा आय कार्ड, आधार कार्ड इथं होण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्र ही शिवराय शाहू फुले आंबेडकरांची भूमी आहे. जसं इतिहासामध्ये मोगलांच्या घोड्यांना संताजी आणि धनाजी दिसत होते, तसं आपल्या प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांना पवार, ठाकरे आणि राहुल गांधी महाराष्ट्रात दिसत आहेत. ह्या प्रबोधन चळवळीचं यश आहे. म्हणून ही लढाई आपल्याला लढावी लागेल. ही मोदी आणि शहा विरोधातली केवळ लढाई नाही. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की ही लढाई विचाराची लढाई आहे. आणि आपल्याला माहिती आहे मोदी आणि शहा हे 2 व्यक्ती आहेत. हे रेशीम बागेतल्या विषवृक्षाला लागलेली फळं आहेत. म्हणून आपली लढाई या 2 व्यक्तीच्या विरोधापेक्षा त्या रेशीम बागेतून जो विचार विषमतेचा प्रसारित केला जातो त्याच्याशी तुम्हाला लढावं लागेल. माझी आपल्याला विनंती आहे या देशातल्या तरुणांना, युवकांना, क्षुद्र अतिक्षुद्र बहुजनांना हा रेशीम बागेचा विषवृक्ष JCB लावून पहिल्यांदा उघडावं लागेल. JCB म्हणजे ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने ही समतेची लढाई आपल्याला लढावी लागेल. ही क्रांतीची भाषा आहे, क्रांती प्रतिक्रांतीची भाषा आहे. आणि म्हणून राजाभाऊ वाजे यांना 1967 पासून परंपरा आहे. त्यांचे आजोबा आमदार होते, त्यांच्या आजी आमदार होत्या, त्या स्वतः आमदार होते. आमदार कसा असावा त्याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण राजाभाऊ आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या विचाराचा पायी, आपल्या आचाराचा पायी म्हणून आपण त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. आणि नाशिक लोकसभेचे भावी खासदार तुमच्या आमच्या मनामध्ये ज्यांनी एक आदराचं स्थान निर्माण केलं ते सन्माननीय राजाभाऊ वाजे यांचं या ठिकाणी स्वागत झालं. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. अरे नासिक का खासदार कैसा, नासिक का खासदार कैसा. सन्माननीय राजाभाऊ वाजे हे 4 जूनला फक्त त्यांचं खासदार म्हणून घोषित व्हायचं बाकी आहे. असे आपले लोकनेते आज आपल्यामध्ये आलेले आहेत. आपण त्यांचं या ठिकाणी मनोगत संपवणार
भावंडांनो, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही सर्व मतदारसंघामध्ये ही परिवर्तनाची लढाई लढत आहोत. माझी आपल्याला विनंती आहे की ही लढाई दोन व्यक्तीच्या विरोधात, एखाद्या पक्षाच्या विरोधात नाही, तर ही लढाई समता विरुद्ध फॅशिझम अशा प्रकारची लढाई आहे. आणि म्हणून जो कोणी भारतीय आहे, जो कोणी संविधानाला मानणारा आहे, ह्या सर्व बहुजन समाजाने एकत्र येऊन हिंसेच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं जो बाबासाहेबांनी आम्हाला, ज्योतिराव फुल्यांनी विचार दिला, छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार दिला, तो विचार आपल्या मस्तकामध्ये घेऊन ही लढाई आपल्याला लढावी लागणार आहे. ही विचाराची लढाई आहे. आणि म्हणून जे संविधानाला अभिप्रेत असलेली लोकशाही या देशामध्ये का आली नाही याचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि गेल्या 40-50 वर्षापासून ज्या राजाभाऊंनी हा प्रबोधनाचा विचार, सत्यशोधकांचा विचार, क्रांतीचा विचार, संविधानाचा विचार आपल्या देशामध्ये चालवलेला आहे, त्यांना खासदार करणं ही खरी आपली प्रत्येकाची नैतिक जिम्मेदारी आणि जबाबदारी आहे. म्हणून 20 तारखेला मशाल एवढ्या ताकदीने पेटली पाहिजे की त्याचा प्रकाश संबंध फॅशिझमच्या विरोधात लढाई करणाऱ्यांना बळ देण्या एवढा, शक्ती देण्या एवढा झाला पाहिजे. तरच आपल्याला या माध्यमातून पुढे जाता येईल. एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि अत्यंत महत्त्वाच्या 2 ओळी या ठिकाणी गोपालदास नीरज यांच्या महत्त्वाच्या ओळी आहेत. आपल्याला शेतकरी असेल, भाकर असेल, रोजगार असेल, शिक्षण असेल, यासाठी आपल्याला लढायचं आहे. भावनिक आंदोलनामध्ये जाऊ नका. मोदीजींनी आज सांगितलं, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे किती महान होते आपल्याला माहिती आहे. शिवभारतमध्ये सर्व शाया त्यांच्या पुढे झुकल्या असं लिहिलेलं आहे. ब्रिटिश, डच, पोर्तुगीज सगळ्या शाया शिवाजी महाराजांच्या चरणावर झुकल्या. अशा शिवछत्रपतीचा राजमुकुट तुम्ही जर देशाच्या प्रधानमंत्र्यांना घालणार असाल तर हे अत्यंत वाईट आहे, दुर्दैवी आहे. आणि म्हणून तुम्ही राम मंदिर बांधलं, आपलं अभिनंदन, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तुम्ही कधी करणार आहात आमचा तुम्हाला सवाल आहे. आणि म्हणून ही भूमिका घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. आज उद्धवजी छातीला माती लावून या परंपरेच्या विरोधात लढण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत. आणि म्हणून संविधानाच्या सर्व रक्षणकर्त्यांनी आज त्यांना साथ देण्याची गरज आहे. एवढेच या ठिकाणी विनंती करतो. आणि गोपालदास नीरज यांच्या 2 ओळी म्हणतो आणि थांबतो. है बहुत अंधियारा, है बहुत अंधियारा, अब सूरज निकलना चाहिए, जिस तरह से भी हो ये मौसम बदलना चाहिए. रोज जो चेहरे बदलते हैं लिबासों की तरह, रोज जो चेहरे बदलते हैं लिबासों की तरह, आप जनाना जोर से उनका निकलना चाहिए. छीनता है जो जब छीनता हो जब तुम्हारा हक कोई, उस वक्त तो आंख से आंसू नहीं शोला निकलना चाहिए, शोला निकलना चाहिए. जय जिजाऊ, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. कृपया मंचाच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला मैदानावरती जे लोक बसलेले आहेत, जे कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, कृपया त्यांनी समोर येऊन बसावं ही मंचाच्या वतीनं नम्र विनंती. धन्यवाद. मी स्टेजवर साठी सूचना देते. स्टेजवर खूप गर्दी झालेली आहे, तर स्टेजवर ज्यांच्याकडे पास आहे त्यांनी बसून घ्या. आणि आमचे बाउन्सर असतील तर त्यांना विनंती आहे, पास बघून जसं जसं बसलेले त्यांना न उठवता ज्यांच्याकडे पास नाही त्यांना कृपया स्टेज खाली करण्यासाठी मी विनंती करते. सहकार्य करा, आपला कार्यक्रम सुटसुटीत होण्यासाठी मदत करा. यानंतर आवर्जून उपस्थित आमचे माजी आमदार नितीनजी भोसले साहेब यांना विनंती करते की त्यांनीही आपल्याशी संवाद साधावा. 2 ते 3 मिनिटात, वेळ कमी आहे म्हणून. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणाला वंदन करून व्यासपीठावर उपस्थित महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि सर्व विकास आघाडीचे विविध पक्षातील पदाधिकारी आणि मान्यवर, उपस्थित शिवसेनेवरती प्रेम करणारे माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, ही निवडणूक अगदी वेगळी आहे. ही निवडणूक आहे एक गद्दार विरुद्ध एक खुद्दार. मित्रांनो, हा जो गद्दार खासदार हेमंत गोडसे जो
उद्धव साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून पळालेला आहे. या खंजीर खुपशाला येत्या 20 तारखेला मशालीच्या दांड्याने झोडून पुन्हा त्याला देवळाली कॅम्प मध्ये पाठवायचं आहे. मित्रांनो, 2019 मध्ये नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली. या इथे आमचे सुधा भाऊ आहे. मी मनसे पक्षामध्ये होतो आणि मला सांगितलं की भारतीय जनता पक्षाला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान करा. मी म्हणलं जमणार नाही, करणार नाही. हे सुधा भाऊ इथे आहेत. त्यांना रात्री फोन करून सांगितला की भोसल्यांचं मत हे शिवसेनेला राहील, भाजपला नाही. आणि त्या दिवसापासून दुसऱ्या दिवशी आमच्या घरावरती पक्षाने मनसेने व्हीप चिटकवला, भाजपला मतदान करा. पण आम्ही घाबरलो नाही आणि गेलो नाही. आणि 2.5 वर्ष आले त्या पक्षाच्या दारात सुद्धा गेलो नाही. आणि आता आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे ह्या महाविकास आघाडीमध्ये काम करतोय. अहो, काय दिलं या गोडसेनी 10 वर्ष खासदार असून? हा फक्त कार्यसम्राट आमदार नाही, खासदार नाही, तर हा फक्त होर्डिंगबाज हा खासदार आहे. फक्त होर्डिंगबाज. आज अख्ख्या गावामध्ये हुक्का पार्लर जे चालू आहेत, हुक्का बार, हा हुक्का बार खासदार आपल्याला नकोय. राजाभाऊ सारखा प्रामाणिक माणूस आज 2 पिढ्याचा वारसा घेऊन या नाशिककरांच्या पुढच्या कामासाठी खासदार म्हणून आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचे. या भारतीय जनता पक्षाचे 3 आमदार 10 वर्ष झाले नाशिकमध्ये आहेत. हा खासदार 10 वर्ष आहे. एक मोठी इंडस्ट्री आपल्या नाशिककरांना यांनी आणून दिली नाही. एक IT पार्क आपल्यासाठी येऊ शकला नाही. मित्रांनो, लाज वाटली पाहिजे. स्वतःचे 2 साखर कारखाने या माणसाने घेतलेत. हा गोडसे नाव याचं गोड आहे, पण हा अत्यंत कडू आणि कर्मदरिद्री आहे. ज्या उद्धव साहेबांनी, राऊत साहेबांनी एवढं भरभरून त्याला दिलं होतं, त्यांच्याशी गद्दारी करून गेला. अरे तिकीट मागायला 100 वेळा भीक मागायला तुला जायला लागलं. आणि इकडे आमचे राजा भाऊ, अरे घरी येऊन तिकीट आपल्याला दिलंय. मी जास्त वेळ घेणार नाही, प्रोटोकॉल कळतो. फक्त जाता जाता मी तुम्हाला एकच सांगेल, आपल्या आवडीची घोषणा माझ्या मागे तुम्ही द्यायचंय. हात में मशाल तुतारी बाजे, राजा भाऊ आजे, राजा भाऊ आजे. हात में मशाल तुतारी बाजे, राजा भाऊ आजे, राजा भाऊ आजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय आमदार हिरामनजी खोसकर साहेब यांना आता मी विनंती करते की त्यांनीही आपल्याशी संवाद साधावा. आजच्या आपल्या नाशिक लोकसभेचे लाडके उमेदवार, उद्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचार सभेचे आपल्या सर्वांचं महाराष्ट्राचं भूषण आपल्या उद्धवजी साहेब, पवार साहेब, थोरात साहेब यांनी दिलेले उमेदवार त्याची आज प्रचार सभा या ठिकाणी होत आहे. व्यासपीठावर असलेले सर्व माजी आमदार, सर्व प्रतिनिधी या ठिकाणी अतिशय मित्रांनो, ज्या राजाभाऊंनी गेल्या प्रामाणिकपणाने 5 वर्ष या ठिकाणी विधानसभेमध्ये त्यांनी कामकाज या ठिकाणी सिन्नर विधानसभेचं सोडवलं. अतिशय सर्व नेत्यांनी या ठिकाणी नानाजी पटोले साहेब असतील, थोरात साहेब असतील, शरद पवार साहेब, उद्धव साहेब असतील, यांनी अतिशय सर्वेक्षण करून या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे. आणि आपल्या या ठिकाणी सर्वांच्या तळागाळातल्या समस्या सोडवायच्या आहे. तरी माझी कळकळीची विनंती आहे, या ठिकाणी नाशिक लोकसभेचा जो उमेदवार आपल्याला उद्याला पाठवायचा आहे तो आदर्श विजय या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी गावातले मतभेद, मग ती ग्रामपंचायत सहकार असो, सगळे मतभेद बाजूला ठेवून, सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवून राजाभाऊला या ठिकाणी एक दिलाने, एक मताने मतदान देऊन
आपल्याला राजाभाऊला नाशिक आपल्या लोकसभेसाठी पाठवायचं. यासाठी माझे हात जोडून विनंती आहे की मतदार बंधूंनो भगिनींनो, की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याच पद्धतीनं येत्या 20 तारखेला आपल्या उमेदवाराची निशाणी आहे मशाल, आणि त्या मशानीला आपल्याला मतदान द्यायचं आहे. एक दिवस सर्वांनी सुट्टी पाळून या ठिकाणी आपल्याला राजाभाऊला मोठ्या संख्येने आघाडी देऊन या ठिकाणी 3 लाख मतांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी निवडून द्यायचा हेच अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खोसकर साहेब. यानंतर आपसे माननीय अजित फाटके साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनी 2 ते 3 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धवजी ठाकरे साहेबांचा उद्धव साहेब आगे बढ़ो. जय भवानी. अरे बुलंद आवाज कुणाचा. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. अरे उद्धव साहेब आगे बढ़ो. अरे नासिक का खासदार कैसा हो. सुस्वागतम. लगेचच प्रतिमा पूजन संपन्न होत आहे. मान्यवर अतिथींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि आमचे उमेदवार माननीय राजाभाऊ वाजे त्यांच्यासोबत आहेत. एक मान्यवर इथे आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत. माननीय संजयजी राऊत यांचं सुद्धा स्वागत लगेचच आपण संपन्न करतो आहे. प्रथम स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आहे जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, तसंच दत्ताजी गायकवाड साहेब, वसंत गीते साहेब, विनायकजी पांडे साहेब, बाळासाहेब या सर्वांनी मिळून माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं स्वागत संपन्न करावं, सत्कार संपन्न करावं अशी मी विनंती करते. सर्व पदाधिकारी आवर्जून मशाल देऊन माननीय पक्षश्रेष्ठी माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं स्वागत करत आहेत. आणि लगेच पदाधिकारी आवर्जून साहेबांचं स्वागत करत आहेत. अतिशय सुंदर हा क्षण, फटाक्यांची आतषबाजी. मोबाईलवाल्यांनी अजिबात मध्ये येऊ नका. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी इथे आहेत, त्यांना चान्स द्या. यानंतर संजयजी राऊत यांचंही स्वागत संपन्न होत आहे. दाऊदी बोहरा समाजाच्या वतीनं शब्बरीबाई काचवाला आणि मोहम्मद बोहरा यांनी स्वागत संपन्न करायचंय. आणि लगेचच प्रास्ताविकाकडे आपण वळतोय, पण त्याआधी आमचे विलासअण्णा शिंदे महानगर प्रमुख यांनी मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज
भारतीय घटनेचे थोर शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्हा आम्हा सर्वांचे पंचप्राण वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आजच्या या नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या विजयी सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि ज्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक आदराचं स्थान निर्माण केलं असे महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, ज्यांनी सातत्याने तुम्हा आम्हा लढवा सर्व शिवसैनिकांना लढण्याची एक दिशा दिली, शक्ती दिली आणि एक प्रेरणा दिली, ते आदरणीय संजयजी राऊत साहेब, तसेच आपल्या लोकसभेचे भावी खासदार राजाभाऊ वाजे आणि व्यासपीठावरील सर्व महाविकास आघाडीचे सर्व नेते, सर्व पदाधिकारी आणि समोर उपस्थित शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीमागे उपस्थित असलेले सगळे प्रामाणिक मतदार बंधू भगिनी, शिवसैनिक मित्रांनो, खरं तर ही लढाई ही गद्दार विरुद्ध खुद्दार अशी ही लढाई आहे आणि ज्यांनी या प्रामाणिक आणि अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्वाचा विश्वासघात केला त्यांना गाडण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. आणि साहेब, आम्ही तुम्हाला शब्द देतो, येणाऱ्या 20 तारखेला ज्यांनी गद्दारी केली त्यांना आम्ही धुळीस मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि राजाभाऊ वाजेंना आमचा खासदार म्हणून दिल्लीमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. याच्यानंतर जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ वडगुजर. छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे थोर शिल्पकार आदरणीय बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार मानाचा मुजरा, आदरणीय उद्धव साहेब, आदरणीय संजय राऊत साहेब, सन्माननीय व्यासपीठ, लोकसभेचे उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय राजाभाऊ वाजे हे प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजयी होतील असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आदरणीय उद्धव साहेबांनी उमेदवाराचं जे सिलेक्शन केलं ते अप्रतिम केलं आहे. राजाभाऊंची विधानसभेची कामगिरी आणि आता लोकसभेमध्ये निश्चितपणाने जाणार आहे तुमच्या आमच्या मताने. साहेब, हेमंत गोडसे या ठिकाणी चेष्टेचा विषय झालेला आहे आणि राजाभाऊ हे निष्ठेचा विषय आहे. निष्ठावान शिवसैनिकांना आपण तिकीट दिलं साहेब आणि प्रचंड नाशिक शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये राजाभाऊ वाजेंचा प्रचार करत असताना प्रत्येक गावागावाने ठराव केलेत की आमच्या गावामध्ये हेमंत गोडसेला गावबंदी, राजाभाऊंना 100% मतदान. अनेक गाड्या परत पाठवल्या त्यांच्या आणि आपल्या उमेदवाराचं स्वागत होते, जल्लोषामध्ये स्वागत होते. लोकसभेमध्ये आदरणीय राजाभाऊ वाजे कमीत कमी 3 लाखाच्या फरकाने राजाभाऊ वाजे विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. साहेब, या ठिकाणी अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, परंतु अनेक मागच्या खासदाराने अनेक विकास कामांचे भूमिपूजन केलेत. लॉजिस्टिक पार्क असेल, IT पार्क असेल, गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा असेल, सिन्नर फाटा ते द्वारका उड्डाणपूल असेल, पाडुर्लीचा कृषी हब असेल, इंदिरानगरचे बोगदे असतील, अनेक कामांचे भूमिपूजन केले, पण एक काम सुद्धा अजून पूर्ण झालेलं नाही. फक्त पेपरला बातमी द्यायची, भूमिपूजन झालं, प्रत्यक्षात काम कुठलंही पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे हेमंत गोडसे सामाजिक दृष्टीने तर खचलेला आहे. त्यांचा एक व्हिडिओ सर्व नाशिकमध्ये फिरतोय. पारूला पप्पी दे आणि हा म्हणून हेमंत गोडसे हा चेष्टेचा विषय झालेला आहे आणि म्हणून निष्ठावान उमेदवार राजाभाऊ वाजे यांना प्रचंड बहुमताने विजयी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
यानंतर आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार वाजे साहेब आपल्याशी संवाद साधताय. एकदा जोरात त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. आजच्या या सभेसाठी उपस्थित असलेले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय संजयजी राऊत साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्वच नेते, समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, माता भगिनी आणि बंधूंनो, लोकसभेचा नाशिकचा उमेदवार म्हणून माझी निवड आदरणीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी केली. आणि जसं आपल्याला नवल वाटलं तसं मला या आश्चर्याचा धक्का बसला. आणि मग विचार करताना मी विचार करत होतो की 2014 साली आपल्याला उमेदवारी विधानसभेची दिली, आपल्याला आमदार केलं. 2019 साली पुन्हा बोलून उमेदवारी दिली, परंतु मी त्यांचा विश्वास सार्थ ठरू नाही शकलो. आणि अचानकपणे जेव्हा माझं नाव आलं तेव्हा मी विचार केला की याच्या मागचं कारण काय असावं. मग विचार करता करता मी 2014 सालापर्यंत पोहोचलो. आणि 2014 साली जेव्हा मी विधानसभेची उमेदवारी मागण्यासाठी आदरणीय साहेबांकडे गेलो होतो, तेव्हा साहेबांनी मला विचारलं होतं की तुम्ही शिवसेनेत किती दिवस राहाल. आणि तेव्हा मी साहेबांना सांगितलं होतं की तुम्ही आणि मी असेपर्यंत मी शिवसेनेत राहील. मला वाटतं त्या निष्ठेचं फळ म्हणून, एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून मला लोकसभेसारखी एक मोठी उमेदवारी आदरणीय साहेबांनी न मागता दिली. हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आज 50वा दिवस आहे. मी आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेत आपल्यापर्यंत आलो आहे. निवडणूक मोठी आहे, आपल्याला कामही मोठं करायचंय, परंतु काम करत असताना आपल्या उमेदवारीबद्दल, माझ्या उमेदवारीबद्दल बरीचशी चर्चा सोशल मीडियावर होत होती. आणि ती चर्चा माझ्या पेहरावावर, मी ग्रामीण भागातला असल्यामुळे याच्यावर बरीचशी चर्चा झाली. परंतु तुमच्याकडे उमेदवारच नव्हता तर माझी चर्चा का करत होते तुम्ही? आणि मी जेव्हा तोडीस तोड उत्तर दिलं, आता एक 2-4 दिवसापासून एक नवीन चर्चा सुरू झाली की आपण आपलं काही काम असेल तर सिन्नरला जाणार का? हर्सुलच्या माणसाने, ठाण्यापाड्याच्या माणसाने सिन्नरला कसं जायचं? मी
मागील 2 सभेत मी माझं उत्तर दिलंय की मी काम करताना गंगेच्या किनारी बसून काम करेल, आणि जे मतदारसंघ आहेत, त्र्यंबकेश्वर तालुका असेल, इगतपुरी तालुका असेल, या सर्व भागात महिन्यातून 1 दिवस न चुकता जाऊन बसणार आहे. त्याच्यामुळे त्याबाबत तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही असं मला त्यांना सांगायचं. आणि म्हणून आपल्याला आता देशभरात राजकारण काय चाललंय याबाबत आदरणीय साहेब सांगतीलच, परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न, सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न हे सोडवण्यासाठी हे सरकार योग्य असं ठरलेलं नाही. 10 वर्षापूर्वी आपल्याला स्वप्न दाखवले गेले. आपल्यालाही असं वाटत होतं की कोणीतरी देवदूत आलाय आणि आपल्या सर्व समस्या आता दूर होणार. परंतु 5 वर्ष गेले, त्याच्याही नंतर 5 वर्ष गेले आणि आता त्यांचं खरं रूप आपल्याला दिसायला लागलेलं आहे. मी एकच उदाहरण तुम्हाला देतो आणि थांबणार आहे, कारण साहेबांचं, आदरणीय राऊत साहेबांचं आपल्याला ऐकायचं आहे. मी 4 दिवसापूर्वी इगतपुरीला प्रचारासाठी जात असताना एक मोठं होर्डिंग मला रस्त्यात दिसलं आणि त्याच्यावर पंतप्रधानांचा फोटो आणि त्याच्या पुढे लिहिलं होतं, 80 कोटी लोकांना मोफत धान्य आजपर्यंत देतो आहोत आणि इथून पुढे देत राहू. हा विकास झाला का? जर आजपर्यंत तुम्ही 80 कोटी लोकांना धान्य दिलं फुकट, तर आणि आता इथून पुढे तुम्हाला द्यायचंय, मग आपण कसं काय म्हणायचं की ते 80 कोटी लोक हे पॉवर्टी लाईनच्या वर आलेले आहेत? लोकसंख्या तर तेवढीच दिसती, 80 कोटी लोक तेवढेच दिसतात. आणि म्हणून मला असं वाटतं की खोट्या घोषणा हे करायपेक्षा खरं काम करायचं असेल तर महाराष्ट्राची महाविकास आघाडी आणि ज्याला भारतात इंडिया आघाडी असं म्हणतात, त्या महाविकास आघाडीला आणि इंडिया आघाडीला मत दिलं पाहिजे. कामगारांचे कायदे असतील, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा विषय असेल, या सर्व गोष्टी हे सरकार फेल ठरलेलं आहे एवढं आपल्या सर्वांना माहीत आहे, आपण सर्वजण अनुभवतो आहेत. 10 वर्षापूर्वी ज्या किमती आणि भाव वाढ होती त्याच्याबाबत बोललंच नाही पाहिजे असं मला वाटतं, कारण प्रत्येकाला त्याचा अनुभव आलेला आहे. नाशिकच्या जर समस्या म्हणाल तर गोदावरीचं प्रदूषण असेल, एकूण पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललाय त्याच्याबाबत असेल, 60 ते 65% उद्योग बंद किंवा आजारी अवस्थेत असतील, कामगार देशोधडीला लागलेले आहेत, IT पार्क बद्दल जागा बदलून 2-2 वेळा भूमिपूजन झाली असतील, लॉजिस्टिक पार्क बद्दल विषय वेगळा असेल, आणि ह्या सर्व कामं पूर्ण करण्याची जबाबदारी मला वाटतं पुढील खासदाराची आहे. आणि जर आपले आशीर्वाद असतील तर जरूर आपण हे सर्व कामं पूर्ण करू. रेल्वेचे प्रश्न आहेत, कसारा लोकलचे प्रश्न आहेत, फक्त घोषणा होऊन काम होत नाही. आणि त्याचबरोबर लोकसभेमध्ये जेव्हा आपल्याला लोक निवडून देतात तेव्हा लोकांचे प्रश्न तिथं मांडायचे असतात. कायदे बनवत असताना लोकांची गरज काय, लोकांची आवश्यकता काय, त्याबाबतही मला वाटतं बोललं पाहिजे. आणि त्या दृष्टीने मी पूर्णपणे सक्षम आहे. माझं ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही विधानसभेचं जर पाहिलं तर आपल्याला त्याचा अनुभव येईल. मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु एवढंच आपल्याला विनंती करतो की 20 मे रोजी होणारी निवडणूक ही तुमच्या माझ्या सर्वांसाठी महत्त्वाची आहे.
देशाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि त्या निवडणुकीत आपण महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला आपण मतदान करावं. माझी निशाणी मशाल आहे. मशालीच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण मला सेवेची संधी द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामाजिक धार्मिक अशा क्षेत्राचा वारसा लाभलेले माननीय वाजे साहेब 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत असताना आपल्या सर्वांच्या अतिशय कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि सगळी कामं ते करतात. म्हणूनच येत्या 20 मेला मशाल या बटनाचं बटन दाबून आपण सगळ्यांनी त्यांना विजयी करायचं. एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि म्हणूनच की काय, भारतीय अस्मिता पार्टीचे उमेदवार ॲडव्होकेट यशवंत पारधी आणि त्यांचे अनेक सदस्य यांनी वाजे साहेबांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र राज्य अंबादास धनगर साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. ओबीसी सुवर्णकार समिती यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे. या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर लगेचच आपली दणकट तोफ संजयजी राऊत. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर नेते आणि या गोल्फ मैदानावर, अनंत कानारे मैदानावर राजाभाऊ वाझे यांच्या विजयाची गॅरंटी देण्यासाठी जमलेले लाखो नाशिककर, ही विराट सभा गॅरंटी देते राजाभाऊ वाजे 100% दिल्लीला जात आहेत आणि त्यांच्या समोर जो उमेदवार उभे आहेत त्यांना इथे पप्पी घ्यायला आपण ठेवून देऊ. राजाभाऊ वाजे यांनी सांगितलं, की ते खासदार म्हणून कोणती कामं करणार आहेत. त्यांच्या समोर नाशिकच्या विकासाचं काय लक्ष्य आहे, काय दृष्टी आहे. गेल्या 10 वर्षात ज्यांना इथे आपण खासदारकीची संधी दिली त्यांनी काय केलं हा आजही आपला पुढे प्रश्न आहे. त्यांना 50 खोकी मिळाली, 100 खोकी मिळाली, अजून काय मिळालं हा त्यांचा प्रश्न आहे. आज माननीय उद्धव साहेब इथे उपस्थित आहेत, पण या देशाचे पंतप्रधान मिस्टर फेकू आपण म्हणताय, मिस्टर फेकू हे सुद्धा नाशिकमध्ये होते. हे सुद्धा नाशिकला होते. निफाड तालुक्यातल्या पिंपळगावला गेले. भाड्याची माणसं तिथे आली. भाषण करता समोरून एक तरुण शेतकरी उठला आणि त्याने प्रश्न विचारला की प्रधानमंत्री जरा कांद्यावर बोला, कांद्याच्या प्रश्नावर बोला. शेतकऱ्यांचे जे हाल चालू आहेत कांदा निर्यात बंदी नंतर त्याच्यावर बोला. तेव्हा या देशाच्या पंतप्रधानानं त्याच्याकडे रागानं पाहिलं, डोळे वटारून पाहिलं
आणि फक्त भारत माता की जय, जय श्रीराम असा घोषणा देऊन निघून गेले. अरे भारत माता ही का तुमची खाजगी प्रॉपर्टी आहे? तो शेतकरी सुद्धा भारत मातेचाच लेकरू आहे. तो शेतकरी सुद्धा श्रीरामाचाच भक्त आहे. तुम्ही पंतप्रधान म्हणून या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकत नसाल, कांदा उत्पादकांचे प्रश्न सोडवू शकत नसाल आणि फक्त थापा मारून निघून जात असाल, तर या थापाड्याची या देशाला गरज नाही. 4 जून नंतर आपल्याला त्यांना घरी बसवायचं आहे. नरेंद्र मोदी येणार आणि त्यांना आमचे शिवसैनिक काही प्रश्न विचारतील म्हणून निफाडमधल्या आमच्या अनेक शिवसैनिकांना पोलिसांनी नजरबंद करून ठेवलं, अटका केल्या. नरेंद्र मोदी शिवसेनेला अशा प्रकारे घाबरतात, महाराष्ट्राला घाबरतात, शिवसैनिकांना घाबरतात. या देशात प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी, या देशाची अर्थव्यवस्था साफ कोलमडलेली आहे. तरी सुद्धा नरेंद्र मोदींना एक प्रकारची घमेंड आहे की माझ्याशिवाय या देशाला पर्याय नाही. मी म्हणजे देश, मी म्हणजे इंडिया, मी म्हणजे सर्व काही. ही घमेंड उतरवायची वेळ आता आलेली आहे. नव्या भारताचा नवा मंत्र मोदीने दिलेला आहे. आपल्याला सांगू इच्छितो, हा नवा मंत्र काय आहे की या देशामध्ये कामधंदा मंदम, मंदी प्रचंडम, जिंदगी झंडम, फिर भी घमंडम. फिर भी घमंडम. अरे कसली घमेंड आली आहे तुम्हाला? या देशाची जनता तुम्हाला सत्तेवरून खाली खेचायला निघालेली आहे. आज नरेंद्र मोदी सकाळी पिंपळगावला होते, नंतर इथून ते मुंबईला कल्याणला गेले, कल्याणवरून ते मुंबईमध्ये आता रोड शो करतायत. अख्खी मुंबई त्या रोड शो साठी आज बंद करून ठेवलेली आहे. ट्रेन बंद केलेल्या आहेत, मेट्रो बंद केलेली आहे. गेल्या 1 महिन्यामध्ये मोदींनी महाराष्ट्रामध्ये 28 सभा घेतल्या आणि मुंबईमध्ये आज रोड शो घेत आहेत. शिवसेनेमुळे नरेंद्र मोदींना रस्त्यावर यावं लागलं, लक्षात घ्या. पण तुम्ही कितीही रोड शो घ्या, किती सभा घ्या, हा महाराष्ट्र आता तुमच्या पाठीशी उभा राहणार नाही. महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे नरेंद्र मोदींची सभा झाली आहे त्या तिथे भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार आहे. त्या प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकणार आहे. हे तुम्हाला मी आता खात्रीनं सांगतो. नरेंद्र मोदींनी 1 वर्षापूर्वी कर्नाटकामध्ये 27 सभा घेतल्या आणि 28 रोड शो केले. जिथे जिथे नरेंद्र मोदी गेले त्या सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला आणि त्यांचे 14 मंत्री सुद्धा पराभूत झाले. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी आले म्हणजे भारतीय जनता पक्ष जिंकला, गद्दार जिंकले असं होणार नाही. या नाही ते राजा भाऊच्या विरुद्ध उभे राहून दाखवा. काय राजा भाऊच्या विरुद्ध उभे राहून दाखवा. 400 जागा जिंकण्याचा अहंकार, 400 जागा जिंकणार, 400. उद्धव साहेबांनी त्याच्यावर चांगलं उत्तर दिलंय. 400 पार नाही, अबकी बार भाजपात तडीपार, अबकी बार भाजपात तडीपार. अरे निवडणुका फक्त पैशावर जिंकता येत नाहीत. परवा या नाशिकमध्ये हेलिकॉप्टर उतरलं. कुठे आहे ते हेलिपॅड मला माहित नाही, पण नाशिकमध्ये उतरलं. या महाराष्ट्राचे घटनाबाह्य मुख्यमंत्री हेलिकॉप्टर मधनं काय बॅगा, खोके आणि बॅगा लोकांना माहिती आहे. त्या हेलिकॉप्टर मधून 19 बॅगा उतरल्या. आपण त्या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा लोकांसमोर आणला. 19 बॅगा म्हणजे 19 कोटी रुपये त्याच्यामध्ये होते. या 19 बॅगामध्ये काय तुमचे चड्डे आणि बनियन होते काय?
काय होतं त्या बॅगेमध्ये? कोणासाठी आणलं 19 बॅगा? आमचा पराभव करण्यासाठी आणला? अरे हा तुमचा पापाचा पैसा आमचा पराभव करू शकत नाही, लक्षात घ्या. तेव्हा मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची लाट आलेली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र एका क्रांतीच्या दिशेनं निघालेला आहे. एक लढवय्या नेता, एक संघर्ष करणारा नेता नरेंद्र मोदी, अमित शहा या महाराष्ट्राचे दुश्मन, त्यांच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे यांनी जी मशाल पेटवलेली आहे, ती मशाल आता या महाराष्ट्राला नवी दिशा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला इतकंच सांगेन, मी आपल्याला एक गॅरंटी देतो माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं, नरेंद्र मोदी 4 जून नंतर प्रधानमंत्री राहत नाही. आणि या महाराष्ट्रामध्ये पुढल्या 4 महिन्यामध्ये सत्ता बदल होऊन या राज्याची सूत्र पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीकडे आल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराचा वापर करून शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, हा जनतेचा आवाज इतका बुलंद आहे की या जनतेच्या बुलंद आवाजामुळं नरेंद्र मोदीच्या खुर्चीलाही सुरुंग लागल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री बाळगा. राजाभाऊ वाजे एक आपल्यातला प्रामाणिक सचोटीचा माणूस उद्धव साहेबांनी आपल्याला उमेदवार म्हणून दिलेला आहे. आपण त्यांना त्यांची निशाणी मशाल, या मशालीला भरभरून मतदान करून ही मशाल पुढल्या 4 दिवसामध्ये, नवीन चिन्ह जरी असलं तरी पुढल्या 4 दिवसामध्ये ही मशाल आपण घराघरामध्ये पोचवायला पाहिजे. आणि आपल्याला दाखवायचं आहे, तुम्ही आमचा पक्ष काढून घेतलात, तुम्ही आमचं धनुष्यबाण चिन्ह काढून घेतलात, तुम्ही आमच्यावरती हल्ले केलेत, आघात केलेत, तुम्ही आम्हाला अपमानित केलं, तुम्ही महाराष्ट्राला अपमानित केलं, पण ही मशाल यापुढे महाराष्ट्राला उजळून टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, ही शिवसेना जे नकली म्हणतायत, ही शिवसेना जे नकली म्हणतायत, त्यांना आपण दाखवून द्यायचं आहे, हा विराट जनसागर नाशिकचा हा नकली नसून हा तुमच्या पराभवासाठी सज्ज झालेला रौद्र रूप धारण करणारी ही शक्ती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राऊत साहेब. आत्ता पुन्हा एकदा माझ्याकडे सिन्नर परीट धोबी समाजाच्या वतीनं राजाभाऊंना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. सिन्नर तालुका प्रमुख बंडूभाऊ जाधव आणि पदाधिकारी नगराध्यक्ष भाऊशेठ नाना जाधव, माजी नगरसेवक, त्यांचंही धन्यवाद. यानंतर लगेचच माननीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. हिंदवी स्वराज्य निर्माते राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. अरे जय भवानी. उद्धव साहेब आगे बढ़ो. अरे बुलंद हिंदू हा तुझा धर्म जाणून घे, हेच मर्म जीवन कर त्यास तू बहार. दुष्ट शक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्या, शिवसेनेची पेटली मशाल. जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी नेहमी माझ्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करतो. पण ही देशाची निवडणूक आहे आणि देश वाचवायचा आहे, म्हणून मी
देशभक्त बांधवांनो भगिनीनो आणि मातांनो अशी केली. आता काही जण त्याच्यावरनं टीका करतायत. बघा, यांच्या भाषणाच्या सुरुवातीतला हिंदू शब्द गेला. अरे काय हिंदू देशभक्त नाही असं तुम्हाला म्हणायचंय काय? हे सगळे देशभक्त आहेत माझे, आणि हे देशभक्तच मोदींची हुकुमशाही गाडून टाकणार आहेत. विषय अनेक आहेत, किती विषयावरती किती बोलायचं, पण काही गोष्टी आवर्जून बोलणं भाग आहे. जो उल्लेख संजय राऊत आपण केलात, आज आपले मोदीजी सुद्धा नाशिकमध्ये होते. आता त्यांना खरंच मला असं वाटतं एवढा ताण पडलाय मनावर. मध्ये कोणीतरी सांगितलं की ते झोपतच नाही. आता झोपले नाही किंवा झोप अपुरी झाली तर असं डॉक्टर सांगतात की मेंदूवरती परिणाम होतो आणि लोक काही वेळेला भ्रमिष्ठासारखे बोलायला लागतात. मोदीजी, तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की स्वतः हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावरती सोपवली. तरी देखील काही पावटे माहिती आहेत ना काय असतात? त्याच्या आधी एक शब्द जोडतात, पण मला जोडायचा नाही. पावट्याचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे. हे पावटे आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात. ते शिवसेनेला जे नकली म्हणतात हे पावटे, त्यांना कुठे मोड फुटलेत माहिती नाहीत मला. आणि इथपर्यंत मजल गेले की हिंदू हृदय सम्राटांचा मी पुत्र, तेलंगणाची निवडणूक आणि त्या तेलंगणाच्या भाषणामध्ये हे मला नकली संतान म्हणालेत. मोदीजी, मी माझं बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे मागितलं आणि तेवढी तुमची लायकी पण नाहीये. तुम्ही कोणी ब्रह्मदेवाचे बाप नाही आहात. तुम्ही ब्रह्मदेवाचा अवतार तर बिलकुल नाही आहात. आणि हा महाराष्ट्र, आज माझं तुम्ही सगळं चोरलत ना. चोराच्या हातात धनुष्यबाण दिलंय, पण मशाल बघा कशी पेटलेली आहे. मग त्यांना प्रश्न असा पडलाय की संपूर्णपणे देशाची फौज मोदींकडे आहे. भाजपची सगळी टिनपाटापासून मोठी भांडी कुंडी वाजणारी ही त्यांच्याकडे आहेत. तरी सुद्धा उद्धव ठाकरे ते घाबरतात, कारण तुमच्या रूपाने माझ्या भोवती जे एक शिवसेना प्रमुखांचे आणि माझ्या माचं जे आशीर्वादाचं कवच आहे, हे मोदी, तुम्ही काय तुमच्या कित्येक पिढ्या राजकारणात, मी बोलतो, मी वैयक्तिक कोणाचं काढत नाही, कारण राजकारणामध्ये भाजपला पोरच होत नाहीत. आणि म्हणून त्यांना सगळी नकली संतानं, म्हणजे आपल्याकडचे सुद्धा गद्दार मांडीवरती घ्यावे लागलेत. सगळे म्हणजे एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. 70,000 कोटीचा उपमुख्यमंत्री, तर मुख्यमंत्री कितीचा असेल? हे सगळे नकली संतानं तुम्ही, कारण तुम्हाला मोदीजी राजकारणामध्ये पोरच होत नाही. आणि म्हणून आणखीन एक त्यांनी एक नकली संतान मांडीवरती घेतलं, ते तर फारच निघालं वाह्यात. प्रफुल्ल पटेल. आज मोदीजी आले होते, माझ्या समोर सगळे बसलेत, गांधी टोपी घातलेले शेतकरी दादा आहेत बहुतेक, हो ना रे? मी काल महाराजांचा जिरेटोप, आज माझ्या शेतकऱ्याची गांधी टोपी. रोज टोप्या बदलणारा माणूस हा देशाचा पंतप्रधान पाहिजे तुम्हाला? आणि प्रफुल्ल पटेलना सांगतोय की पटेल, तुम्ही वाटेल त्याच्या डोक्यात माझ्या महाराजांचा जिरेटोप घालू नका. जरी तुम्ही प्रफुल्ल पटेल असलात तरी महाराष्ट्र तुम्हाला आपटेल. आणि कोणाच्या डोक्यावरती ठेवता तुम्ही? मोदींच्या. काय पात्रता काय त्यांची माझ्या महाराजांच्या बरोबरी करायची? कुठे आहे त्यांची जरा तरी पात्रता आहे? जे आमचे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना आम्ही दैवत मानतो, त्यांचं राज्य कसं चालत होतं? कोणी महिलेवरती अत्याचार केला
तर जिथल्या तिथे त्याचे हातपाय तोडायचे, मग तो रांजाचा पाटील असेल नंतर आणखीन कोणी असेल. आणि मोदी काय करतायत? एक तर मणिपूरमध्ये महिलांची कशी धिंड निघाली तुम्हाला माहिती आहे. तिकडे जातच नाही, जायची हिंमत नाही ना मोदींची ना त्या शहांची. म्हणजे जिथे माझे छत्रपती शिवाजी महाराज महिलांचा कोणी अपमान केला, महिलेवरती कोणी अत्याचार केला तरी त्याचा शिरच्छेद करायचे. मोदी तुम्ही तर जाऊ शकत नाही. तुम्ही महाराजांच्या जिरे टोपाला हात काय त्याचं दर्शन सुद्धा घेण्याची तुमची पात्रता नाहीये. बरं, मोदी कोणाचा प्रचार करतात? इकडे जो उमेदवार उभा आहे त्याचं काहीतरी व्हिडिओ फिरताय. मग असा ज्या व्यक्तीचा उमेदवार आहे तो महाराजांचा जिरेटोप घालू शकतो? कर्नाटकामध्ये तो प्रज्वल रेवण्णा, नाव ऐकलं असेल तुम्ही, बलात्कार करणारा माणूस, महिलांवरती अत्याचार करतानाचे व्हिडिओ काढणारा माणूस. आणि मोदी निर्लज्जपणाने सांगतायत की या रेवण्णाला मत म्हणजे मोदींना मत. हे माझ्या महाराजांची बरोबरी होऊ शकते? हा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि माझ्या महाराष्ट्राचा अपमान आहे. प्रफुल्ल पटेल आज कदाचित बोलले तसं ऐकलं की महाराजांचा अपमान करण्याची आमची तशी काही नव्हती, पण यापुढे दक्षता घेऊ. म्हणजे तुम्हाला सुद्धा कळलंय की तुम्ही ज्यांच्या डोक्यामध्ये महाराजांचा जिरेटोप घातला ते डोकं त्या लायकीचं नाहीये, अजिबात लायकीचं नाहीये. अरे, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नका हे सक्त आदेश देणारे महाराज कुठे? आणि नाशिकमध्ये येऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडकवून ठेवणाऱ्यांचे नतद्रष्ट सरकार कुठे? आज इकडे कांदा उत्पादक शेतकरी आलेत का रे? अहो, पोलिसांना मी विचारतो, यांना का नाही अडवलात? हे कसे आले माझ्या सभेत? कारण ही माझी माणसं आहेत, ही माझी माणसं आहेत. आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा सांगतोय, मी जी लढतोय ती माझी लढाई नाही, मी तुमची लढाई लढतोय, तुमच्या सगळ्यांची लढाई लढतोय मी. आणि तुमच्या भरोशावरती मी या हुकुमशहाच्या समोर उभा राहिलेलो आहे. आणि मी त्यांना आव्हान देतोय की आज तुम्हाला मुंबईमध्ये रस्त्यावरती आणलेलं आहे. या माझ्या छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्राचा जो अपमान करेल त्याला आम्ही गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही महाराजांची शपथ घेऊन मैदानात उतरलेलो आहोत. पण ह्यांच्या मनामध्ये आकस किती आहे? हा माझा कांदा उत्पादक शेतकरी महाराष्ट्राचा आहे, त्याच्यावरती निर्यात बंदी आहे. निर्यात जर का काढली तर कर लावतात, पण स्वतःच्या गुजरातमध्ये निर्यात बंदी उठवून त्यांना निर्यातीची परवानगी देता तुम्ही. का तुम्ही हा भेदभाव का करताय? मग जर तुम्ही हा भेदभाव करत असाल गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये, तर हा महाराष्ट्र पुरेसा आहे तुम्हाला परत गुजरातमध्ये पाठवून द्यायला. हा महाराष्ट्र पाठवून देईल तुम्हाला परत गुजरातमध्ये. आणि मी माझ्या शेतकऱ्यांना वचन देतोय, पैसे किती फेकू देत. अरे, गद्दाराला 50 खोके देता आणि माझ्या कांदा उत्पादकाला कांद्याला भाव देत नाही तुम्ही. या नाशिक मधल्या एका कांद्याला 50 खोके दिलेत ना तुम्ही. दिले ना, गद्दारी केली म्हणून त्याला 50 खोके दिले. पण तुम्ही आता शेतकरी बनून तुमची ताकद दाखवली पाहिजे. मी तुम्हाला वचन देतो, आपल्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर तुमचा हिताचा निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही, माझं तुम्हाला वचन आहे. नाहीतर सरकार कोणाचं आहे? मोदी जे काय फिरतात शहनशाह सारखा आणि आमच्यावरती टीका करतात. मी कालच्या सभेत सुद्धा बोललोय, त्यांच्याकडे रेकॉर्ड तीच आहे. जसं पूर्वी ते ग्रामोफोन मध्ये रेकॉर्ड अडकायची, तशी मोदींची पिन अडकले, रेकॉर्ड पुढे सरकत नाही. घराणेशाही घराणेशाही घराणेशाही. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करण्यासाठी लढतोय, शरद पवार सुप्रिया सुळेला मुख्यमंत्री करण्यासाठी लढतायत.
अहो निदान आम्ही आमच्या मुलांसाठी लढतोय आणि मुख्यमंत्री करायचं नाही ते जनता ठरवेल. पण तुम्ही स्वतः किती वेळेला नवरदेव बनून बोल्यावर चढणार ते पहिले सांगा. प्रत्येक वेळेला निवडणूक आली का मोदी बाबा तयार, मुंडवळ्या लावून मीच तिकडे पाठवरती चढणार. दुसरे आमचे आहेच, पुन्हा येईन पुन्हा येईन. मुख्यमंत्री होतो, चपरासी झालो तरी चालेल, पण मी पुन्हा येईन. मग हे तुम्हाला पटतंय? मग आमच्याकडे तुम्ही बोट दाखवता काय आम्ही घराणेशाही केली. आणि मला तर मोदींना मी आज जाहीर आव्हानच देतोय, परत देतोय. मोदी तुम्ही वंशावळ घेऊन या. गेल्या 7 पिढ्यांची मी माझी घेऊन येतो. माझे वडील कोण, माझे आजोबा कोण, आजोबांचे वडील कोण, त्यांचे वडील कोण, त्यांनी काय काय महाराष्ट्रासाठी केले, मी काय करतोय, माझा मुलगा काय करतोय. मोदीजी तुम्ही तुमची वंशावळ घेऊन या आणि दाखवा, एकदा खरी काहीतरी दाखवा. नकली डिग्री सारखी नकली वंशावळ घेऊन येऊ नका. कधीतरी सांगता तुम्ही रेल्वे स्टेशनवरती चहा विकत होतात, कधीतरी सांगता हिमालयामध्ये गेलो होतो, कधीतरी सांगता बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धात होते. वाटेल ते जे तोंडात येईल ते थापा मारतायत. पण आता मात्र आम्ही तुम्हाला थारा देणार नाही, अजिबात देणार नाही. कारण गेल्या 2 वेळेला 14 आणि 19ला आमचीच चूक होती आणि मी त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्राची माफी मागतोय, तुमची सुद्धा मागतो. कारण 19 साली आणि 14 साली मीच आलो होतो मोदींना मत द्या सांगायला. ही मोठी चूक झाली. कारण ह्यांच्या मनामध्ये जे विष आहे, हे विष आता बाहेर पडलेलं आहे. ज्या पद्धतीने त्यांनी माझा घात करण्याचा प्रयत्न केला, सोन्यासारखी माझी शिवसेना, छत्रपतींचा पवित्र भगवा, मोदी तुम्ही त्या भगव्याला कलंक लावलेला, गद्दारीचा कलंक लावलेला आहे. आणि याचा पुरावा या मिंद्यांनीच दिलेला आहे. गेल्या आठवड्यामध्ये मिंद्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितलं, मिंद्यांनी सांगितलं की मी करेक्ट कार्यक्रम केला. आणि मग मोदी आणि शहाना सांगितलं मी माझं काम केलंय, आता पुढचं काम तुम्ही करा. आणि मग मोदीजी आणि शहाजींनी खरी शिवसेना आणि धनुष्यबाण हा आपल्याला दिला. म्हणजे तुमची लायकी नाही. या गद्दारीच्या कटाचे सूत्रधारे मोदी आणि शहा आहेत. हे डोकं न खाजवता दाढी खाजवून बोलल्यामुळे मिंदे खरं बोलून गेलेत. मोदी आणि शहाने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खूप असलेला आहे. आणि अमित शहा ते पण असेच काल परवाकडे वसईत येऊन गेले आणि ते पण बोलून गेले नकली सेना. मी मागेच बोललो होतो, जो याच्या पुढे शिवसेनेला नकली बोलेल कोणी असेल तो बेअकली आहे. कारण जो अक्कलवान असतो त्याला एकदा सांगितल्यानंतर कळतं. पण ज्याला अक्कलच नसते त्याला किती वेळा, म्हणजे गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. म्हणून आम्ही तुमच्या समोर गीता वगैरे काय पठण करणार नाही. जे काय आहे तो माझा महाराष्ट्र आता तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर देईल. मी 22 जानेवारीला सुद्धा आलो होतो. 23 जानेवारीला इकडे सभा झाली होती. मला विचारतात अमित शहा 370 कलम काढलं काश्मीर मधलं, त्याच्याबद्दल उद्धव ठाकरेंचं काय मत आहे. अहो 370 कलम काढायला आम्ही सुद्धा पाठिंबा दिला ना, जाहीर पाठिंबा दिला. पण तुम्ही खरंच 370 कलम काढलेत का? 370 कलम काढल्यानंतर काश्मीर शांत झालंय का? काश्मीर मधले पंडित जे आपल्याच देशामध्ये निर्वासित होऊन संपूर्ण इकडे तिकडे पसरले होते, ज्यांना फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये आसरा दिला. मोदीजी तुमचं नाव सुद्धा कोणाला माहित नव्हतं तेव्हा. पण खरंच 370 कलम काढले. कारण मला जी माहिती मिळाली धक्कादायक मिळाली. गेल्या आठवड्यामध्ये बाजूला म्हणजे जळगावमध्ये माझी सभा होती आणि त्या सभेमध्ये आपले वकील असीम सरोदे होते. आणि असीम सरोदेनी एक कायदेशीर मुद्दा मांडला
आणि त्यांनी सांगितलं की 370 कलम काढलेलं नाही, ते काढण्यासाठी जी एक वैधानिक प्रक्रिया करावी लागते विधानसभेच्या मार्फत ती केलेलीच नाहीये. मग यांनी त्यातलं एक काम काय केलं तर 370 म्हणून त्यातलं एक पोट कलम आहे ते तूर्त निष्प्रभ करून ठेवलेलं आहे. आता तुम्ही म्हणाले तुम्ही काय सांगताय निष्प्रभ केलं म्हणजे काय केलं? म्हणजे थोडक्यात सांगायचं हे दिवे आहेत, या दिव्याचं बटन मी बंद केलंय, दिवे काढलेले नाहीत, बटन दाबलं का पुन्हा दिवे चालू होणार. तसं 370 कलम त्यांनी निष्प्रभ केलंय आणि त्याचा परिणाम असा झालाय की जी एक बंदी होती की काश्मीरच्या बाहेरची लोक काश्मीरमध्ये जागा विकत घेऊ शकत नाही, ती बंदी उठवली गेली. पण त्याचा फायदा कोणी घेतला? सगळ्यात जास्त फायदा अदानीने घेतलेला आहे. सगळ्यात जास्त जमीन अदानीने खरेदी केलेली आहे. आणि अदानीने एवढ्यासाठी खरेदी केली की त्या जागांमध्ये लिथियमचा सगळ्यात मोठा साठा तिथे आहे काश्मीरमध्ये, आणि ती जागा गौतम अदानीने विकत घेतलेली आहे. म्हणजे पुन्हा तिथली जागा आणि तिथला पैसा कुठे गेला? मोदी आणि गुजरात. आणि या लिथियमचा उपयोग आपल्या मोबाईलच्या सेल पासून अगदी हार्टमध्ये जरी काही उपकरणं असतात तिथपासून अगदी इलेक्ट्रिक व्हेकल येतात त्यांच्या बॅटऱ्या बनवण्यासाठी या लिथियमचा उपयोग केला जातो. मग तुम्ही काय सांगताय की देश भावनेमुळे देशासाठी आम्ही 370 कलम काढलं? नाही काढलं, तुम्ही अदानीसाठी काढलेलं आहे. आणि संशय येऊ नये म्हणून अचानक मोदी अदानी आणि अंबानी बद्दल बोलले. मोठं विचित्र आहे, आकृत आहे. ज्याच्या विमानातून तुम्ही फिरलात, ज्याने भरभरून तुम्हाला सगळं काही दिलं, परदेशात जाताना पंतप्रधान म्हणून अदानी तुमचं बोट धरून सगळीकडे फिरलेत, आणि त्या अदानी बद्दल तुम्ही बोललात. राहुल गांधींना त्यांनी प्रश्न विचारला कि अदानी और अंबानी से ट्रक टेम्पो भर भर के कितना माल आपने उठाया बोलो. तुम्ही अदानीने जरूर विचारा, राहुल गांधीने जरूर विचारा. पण संजय राऊत जे बोललेत त्याचा व्हिडिओ आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टर मधनं बॅगा भरभरून माल कुठून उतरला त्याचं मोदीजी पहिलं उत्तर द्या. पण जर काही गोष्ट खरी असेल, अडाणींकडनं टेम्पो भरभरून माल उचलला असेल, तर मोदीजी तुमचा ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय काय करत होते? काय चखणा खात बसले होते कुठल्या ठेल्यावर? काय चुना मळत का तंबाखू मळत बसले होते? मशिरी करत बसले होते? आणि तरी देखील जर का टेम्पो भरून माल गेला असेल तर याचा अर्थ तुम्ही ती काय नोटबंदी केली होती, काळा धन नष्ट करण्यासाठी अचानक 8 वाजता आले आणि सांगितलं भाई और बहनो, तुमच्याकडे ज्या आज खिशामध्ये नोटा आहेत त्या आज रात्री 12 पासून ते फक्त कागदाचे तुकडे राहतील, त्याचं महत्व आम्ही काढून टाकलेलं आहे. मुझे सिर्फ 100 दिन दे दो. रडले होते. आज 3000 दिवस झाले आणि मोदीजी तुम्ही आज कबूल केलेला आहात की काळा पैसा नष्ट करण्यासाठी जी नोटबंदी तुम्ही आमच्यावरती लादली होती ती अपयशी ठरले. याचं कारण टेम्पो भरभरून माल उठाया गया है. म्हणजे काळं धन हे आजही तसंच आहे. यांची नाटकं फार चालतात. काल अर्ज भरला त्यांनी, अर्ज भरताना मुलाखत दिली आणि मग असं गैवरून आलेलं त्यांना. त्यांच्या पाठोपाठ नॅपकिन टॉवेल घेऊन लोकच फिरत असतात. हे रडतायत कधी, आम्ही डोळे पुसतोय कधी. आणि मग त्यांनी सांगितलं 2014 में गंगा मां ने मुझे बुलाया था और अब ऐसे लगता है कि गंगा मां ने मुझे गोद ले लिया है. मोदी जी, आनंदाची गोष्ट आहे. जर गंगा मां ने तुम्हाला बोलवलं असेल आणि गंगा मां ने तुम्हाला जर का गोद में लिया होगा, तर कोरोनाच्या काळामध्ये गंगेमध्ये जी प्रेत टाकली होती तुम्ही, तेव्हा गंगेचे अश्रू तुम्ही का पुसले नाहीत? ती गंगा आक्रोश करत होती, अरे बेटे मैंने इसलिए नहीं बुलाया. पण तिकडे चिता पेटत होत्या. हरिश्चंद्र घाट तिकडे जागा कमी पडली म्हणून कोणाचा कशाला पत्ता नाही. त्यांनी सरळ प्रेत घेतली आणि गंगेमध्ये सोडून दिली.
याच्यासाठी गंगा माने बोलवलं. गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या, याच्यासाठी तुम्हाला गंगा माने बोलवलं. आणि करोना काळामध्ये मला एका गोष्टीचं समाधान आहे, जरूर आहे. त्या कठीण काळामध्ये जगभरामध्ये संकट असताना संपूर्ण देशात नंबर 1 चा मुख्यमंत्री म्हणून माझं नाव होतं. पण हे माझं श्रेय नाहीये, हे तुमचं सहकार्य आहे. मी तुम्हाला जे जे सांगत गेलो ते ते तुम्ही ऐकत गेलात, ते ते तुम्ही ऐकलत. म्हणूनच संपूर्ण देशात नंबर 1 चा मुख्यमंत्री म्हणून माझं नाव आलं होतं. हे माझं कर्तृत्व नाही, माझ्या महाराष्ट्राच्या जनतेचं कर्तृत्व आहे. पण तुम्ही काय करत होता? सगळीकडे चिता पेटत होत्या. आणि अमित शहा आणि हा सगळा कंपू, हा निवडणूक रोख्यामधनं हजारो कोटीचा ज्यांनी घोटाळा केलेला आहे, हजारो कोटी. म्हणजे निर्मला सीतारामनचे जे पती आहेत त्यांनी तर त्याचं वर्णन जगातला सगळ्यात मोठा घोटाळा असं केलेलं आहे, जगातला सगळ्यात मोठा घोटाळा. अरे एवढं खाताय तुम्ही, खाल्लंय, ओरबाडून खाताय. आणि मुंबई आम्ही वाचवली, महाराष्ट्र आम्ही वाचवला. आमच्यावरती आरोप करताय खिचडी घोटाळ्याचा. काढा ना तुमचा घोटाळा काढा, आणि आम्ही काही घोटाळा केला असेल ते सुद्धा एकदा होऊन जाऊ द्या, उघड होऊन द्या. माझी तयारी आहे, आव्हान मी घेतोय तुम्हाला. तुम्ही किती खाल्लेत आणि मी काय खाल्ले असेल तर मी किती खाल्ले, होऊ द्या तुम्ही. पण निवडणूक रोख्यांचा तुमच्याकडे काही उपाय नाही, काही उत्तर नाहीये. 10,000 कोटी सगळ्यात मोठा घोटाळा, तो पचवता तुम्ही आणि पचलायचं वाटतं तुम्हाला. करोना काळामध्ये सुद्धा पीएम केअर फंड, पीएम म्हणजे काय, त्याचं फुल फॉर्म काय उगाच काहीतरी नाव, दुसरी काय अक्षरं नव्हती म्हणून पीएम केअर केलं तुम्ही. त्याची चौकशी नाही. लाखो कोटी, मला वाटतं एकट्या टाटा समूहानेच 1500 कोटी रुपयाचा चेक पहिला त्याने दिला होता. 1500 कोटी, असे हजारो कोटी तुम्ही जमवले. इथले सुद्धा तुमचे जे आहेत भाजपवाले, भाकड जनता पक्षवाले, यांनी सुद्धा महाराष्ट्र सरकारला पैसे नाही दिले, तुमच्या पीएम केअर फंडाला पैसे दिले. पण त्याचा हिशोब कोणी मागायचा नाही. मग मोदीजी तुम्ही 4 तारखेनंतर तर पंतप्रधान नाहीच आहात. जसं तुम्ही जाहीर केलं होतं नोटबंदी, की आज रात्री 12 नंतर तुमच्याकडच्या नोटा या कागदाच्या तुकडे राहतील, तसं मोदीजी महाराष्ट्र जाहीर करतोय की 4 जून पासून तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असाल, तुम्ही पंतप्रधान नसाल. तुम्ही पंतप्रधान नसाल. आणि तुम्ही पंतप्रधान नसल्यानंतर मग पीएम केअर फंड कोण हाताळणार ते पहिले सांगा. अरविंद केजरीवालने एक चांगला मुद्दा उपस्थित केलाय आणि मला खरंच काळजी आहे, भाजपची काळजी आहे. कारण कोणे एकेकाळी तो आपल्या सोबती होता. मोदीजींनीच जाहीर केलेलं की 75 वर्षानंतर कोणी राजकारणात राहता कामा नये. मोदीजी, मला भाजपची चिंता का वाटते, कारण तुम्ही पंतप्रधान तर आता होतच नाही आहात, पण आणखीन 2 वर्षानंतर जेव्हा तुम्ही झोळी लटकावून निघून जाल तेव्हा तुमच्या भाजपवाल्यांची काय हालत होईल. म्हणजे तुम्ही आज जे बोललात की नकली सेना आणि राष्ट्रवादी, नकली राष्ट्रवादी ही काँग्रेसमध्ये विलीन होईल. अहो 30 वर्ष तुमच्या सोबत राहून तुमच्याकडनं दगाफटका खाऊन सुद्धा जो भाजपमध्ये आम्ही नाही गेलो तर काँग्रेसमध्ये कसे जाणार. पण मला चिंता नाहीये. माझ्यासोबत हे जोपर्यंत जमलेले आहेत माझ्या आशीर्वादाचे सगळं कवच, तोपर्यंत माझ्या शिवसेनेला कोणापासूनही धोका नाहीये. पण मोदीजी, तुम्ही तुमच्या भाजपाची चिंता करा. ज्या वेळेला तुम्ही आम्हाला विचारता इंडिया आघाडीकडे चेहरे किती आहेत, दरवर्षी एक आम्ही पंतप्रधान देऊ, अहो निदान आमच्याकडे चेहरे आहेत, तुमच्याकडे तर चेहराच नाहीये. तुम्ही आता पंतप्रधान नसाल आणि 2 वर्षानंतर भाजपची हालत काय होईल ती बघा. 5 तारखेलाच अर्धा अधिक भाजपा फुटल्याशिवाय राहणार नाही. ते तर जाणारच ज्यूस. हे सगळे तुम्ही जे काय गद्दार जमवलेले आहेत, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, कंठ्या यंत्रणा आमच्या हातामध्ये असतील. मग जे उंदीर तुमच्याकडे पळालेत त्यांच्या बरोबर कशा शेपट्या पकडतो ते बघा आम्ही. त्याच्यामुळे मोदीजी, तुम्ही माझ्या शिवसेनेची काळजी करू नका. आई जगदंबा आणि आई भवानी समर्थ आहे.
पण तुम्ही तुमच्या भाजपाची चिंता करा. आणि मुद्दामून एक गोष्ट सांगतो की 2009 साली लोकसभा निवडणुकीमध्ये मोदीजींनी 200च्या वर सभा घेतल्या होत्या आणि नंतर मला भाजपवाले सांगत होते की काय करावं, जिथे जिथे यांना नेलं तिकडे आमचा सुपडा साफ झाला. त्याच्यामुळे मोदीजी अजून 2 दिवस राहिलेत. माझ्या नाशिक शहरामध्ये सुद्धा येऊन जा, सगळीकडे फिरा, म्हणजे सगळीकडे तुमचा सुपडा साफ होऊन जाईल. पण जी मस्ती तुम्ही दाखवत आहात, माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचा तोंडचा घास पळवून तुम्ही गुजरातमध्ये नेत आहात. काय गुन्हा काय केले हे एकदा सांगा ना. मी मगाशी जे तुम्हाला सांगत होतो की गेल्या 2 वेळेला महाराष्ट्राने भरभरून 40च्या वरती खासदार तुम्हाला दिले. महाराष्ट्राने तुमच्यावरती उपकार केले आणि त्या उपकाराची फेड तुम्ही अशी अपकाराने करता. आज तुम्ही जसं दारोदारी फिरताय, मत मागायला, मताची भीक मागायला फिरतात. तुम्ही सगळे, तुमच्या सोबत सगळी सेना, एअरफोर्सची विमानं, हेलिकॉप्टर्स, फक्त रणगाडे बाकी आहेत आता. आणि ते सुद्धा माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही डांबून ठेवता, माझ्या शिवसैनिकांना अडकून ठेवता. मग एवढं सगळं असून तुम्हाला मतांची भीक मागावी लागते. आणि मग तुम्ही विचार करा, तुम्ही जी गेली 10 वर्ष माझ्या या महाराष्ट्राला फसवलं, संपूर्ण देशाला फसवलं. 2 कोटी लोकांना आम्ही रोजगार देऊ, एकाला तरी रोजगार मिळालाय? आणि हे सगळे सुशिक्षित आहेत, काही शिकलेले नसतील. पण तुम्ही जसे फिरतायत तसे हे नाही फिरू शकत. यांच्याकडे बुलेट प्रूफ सोडा, यांच्याकडे सायकल सुद्धा नसेल कदाचित. हे नोकरीसाठी वणवण फिरतायत, दारोदारी हिंडतायत, त्यांचे जोडे जिसतायत. तुम्हाला मत दिल्यानंतर यांना असं वाटलं होतं की आपल्याला आता नोकरी मिळेल, कोणी नोकरीला उभं करत नाही. उलट तुमचे जे काही सगळे गुजराती नाही, पण काही मोजके जे शेफारलेले आहेत ते सरळ जाहिरातीत सांगतात मराठी माणसाला इकडे प्रवेश नाही. ही मस्ती महाराष्ट्राने सहन करायची? या सगळ्या दमदाट्या आम्ही आमच्या घरामध्ये सहन करायच्या? अरे घेऊन जा ना, जसे आमचे उद्योग नेले तसे मस्तवाल जे तुमचे आहेत चमचे, त्यांना सुद्धा घेऊन जा तिकडे. आणि प्रफुल्ल पटेलला मी सुद्धा सांगतोय की छत्रपतींनी सुरत लुटली होती स्वराज्यासाठी, आणि हे सुरतेचे 2 बोके छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत. आम्ही तर त्यांना मत काही किंमत पण देत नाही. पण प्रफुल्ल पटेल, तुम्हाला महाराजांचा इतिहास शिकावा लागेल. आणि मोदीजींना सांगतोय की तुम्ही बाळासाहेब बाळासाहेब बोलताय, एक तर तुम्ही हिंदू हृदय सम्राट बोलायला शिका. कारण या देशात एकमेव हिंदू हृदय सम्राट झाले ते म्हणजे आपले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. हे तुमच्यासारखे नकली विश्वगुरू नव्हते, तुमच्यासारखे नकली डिग्री घेऊन फिरणारे नव्हते. पण जो मी शिवसेनेचा वचननामा दिलेला आहे, त्या वचननाम्यामध्ये मी जी काही वचनं दिलेत त्यातलं पहिलं वचन मी शिवरायाची शपथ घेऊन सांगतो की इंडिया आघाडीचं सरकार देशात आल्यानंतर या 2 लुटारूंनी जो माझा महाराष्ट्राचं वैभव लुटलेलं आहे, ते वैभव मी माझ्या महाराष्ट्राला पुन्हा प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांना सुद्धा सांगतोय, कारण मी करून दाखवलेलं आहे. मी हवेत गोष्टी करत नाही. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकरी दादाला 2 लाखापर्यंत पीक कर्ज मी मुक्त करून दाखवलेलं आहे. आणि 5 वर्ष जर का मला मिळाली असती तर कदाचित या शेवटच्या वर्षी सुद्धा मी शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं असतं. पण शेतकऱ्यांनो, तुम्हाला तुमचा हमी भाव काढा ना. तुम्ही महाराष्ट्रामध्ये इतरत्र सगळीकडे विचारा, कुठे कुठे जे जे पीक येतं, कापूस येतो, सोयाबीन येतं, तूर असेल, आणखीन काय असेल, महाविकास आघाडीच्या वेळेला काय भाव मिळत होता आणि आज किती मिळतोय, काढा तुम्ही. अरे सारी महानंदा डेअरी आपली ती यांनी गुजरातच्या घशात घातली. हे लाचार, हे बाळासाहेबांचे विचार. सगळे जे काही आहे महाराष्ट्राचं ते देऊन टाक गुजरातला, पण यांची चाकरी करत राहा, हे शेळपट नेबळट हे बाळासाहेबांचे विचार पुढे नेऊ नाही शकत. डेअरी दिली ती दिलेच, वरती 250 कोटी रुपये दिले.
अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये काही वाढ नाहीये. 74,000 आशा सेविका यांना गेल्या 3-4 महिन्यापासून मानधन मिळत नाही, कारण केंद्राचा हिस्सा मिळत नाहीये. मोफत उपचारासाठी जे काही दवाखाने उघडले होते, होतात मोफत उपचार? मग काय, नोकरी मिळत नाहीये, शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाहीये, पीक विमा मिळत नाहीये, शिक्षण मिळत नाहीये, आरोग्याची सुविधा नाहीये, जनधन योजना. बरं, ती आणखीन एक काहीतरी योजना आहे, प्रधानमंत्री सन्मान योजना. शेतकऱ्याच्या खात्यात 6,000 रुपये देणार. मिळाले असतील तुम्हाला? मिळालेत ना? नाही, काही जणांना मिळालेत. पण ज्यांना मिळालेत त्या एका शेतकऱ्याचं बोलकं आहे, प्रतिक्रिया बोलकी आहे. त्याला विचारलं की तुम्हाला 6,000 मिळाले का? हो मिळाले. मग आता भाजपला मत देणार का? मोदी सरकारला देणार का? तुला का म्हणून देऊ? आम्ही खत घेतो, त्या खतावरती 18% जीएसटी, आता थोडी कमी केले वाटतं. बी बियाण्यावरती जीएसटी, कीटकनाशकावरती जीएसटी, ट्रॅक्टरचं जे कर्ज आहे त्याच्यावरती व्याजदर जास्त आहे आणि गाड्यांवरचा व्याजदर कमी आहे. म्हणजे शेततळ्यावरचं प्लास्टिक आहे त्याच्यावरती जीएसटी, कृषी पंप घेतला जीएसटी. मग हा एवढा सगळा हजारो रुपये तुम्ही घ्यायचे आणि आम्हाला 6,000 रुपये वर्षाला भीक म्हणून देताय? द्यायचं मत? म्हणजे तुम्हाला पिळून काढायचं, लुटायचं आणि वरती सांगायचं 6,000 रुपये देतो. पण घेतात किती? समजा 1 लाखाचं खत तुम्हाला लागत असेल, त्याच्यावरती 18% होते, 18,000 गेले आणि वरती दिले 6,000, म्हणजे 12,000 खतातच गेले. म्हणून मी तुम्हाला वचन देतो, जे जे तुम्हाला उपकरणं, बी बियाणं, कीटकनाशक लागेल, इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात आल्यानंतर तुमच्या सगळ्या याच्यावरचं मी जीएसटी रद्द केल्याशिवाय राहणार नाही. इकडे व्यापारी सुद्धा असतील गुजराती. आमची तुमची काही दुश्मनी नाहीये. आमची दुश्मनी महाराष्ट्राच्या लुटारूंशी आहे, तुमच्याशी नाहीये. आणि इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर जे गुजरातच्या हक्काचं असेल ते आम्ही जरूर देऊ. पण महाराष्ट्राचं ओरबाडून तुम्ही नेणार असाल तर तो तुमचा महायुतीचा महाराष्ट्र ओरबाडणारा हात आम्ही इथल्या इथे कापून टाकल्याशिवाय राहणार नाही. हे व्यापारी सुद्धा आज पिडले जात आहेत. जीएसटी मध्ये जरा इकडे तिकडे कुठे काही झालं की लगेच उचलतात आणि टाकून देतात तुरुंगात. काही जणांना नोटीस देतात आणि मग काय, चंदा दो आणि धंदा लो. जे निवडणूक रोख्यांच्या बाबतीत केलं, अनेक अशा कंपन्या ज्यांच्यावरती धाडी टाकल्या आणि त्यांनी निवडणूक रोखे दिल्यानंतर क्लीन चिट, जसं अजितदादाला केलं, अशोक चव्हाणांना केलं, सगळ्यांनाच करतायत. म्हणजे मोदी गॅरंटी काय आहे कि आप भ्रष्टाचार करो और भाजपा में आ जाओ, क्लीन चिट मेरी गॅरंटी आहे. आणि मी काही जणांना बोलतोय सभेमध्ये, लोकांना पटतंय. म्हणजे यांचे जे काही चेले चपाटे आहेत, हे पूर्वी किंवा आत्ता सुद्धा आपल्याकडे गल्लीबोळामध्ये घंटा गाडी येते ना, कचरा क्लीन करायला येते की नाही? कचरा गाडी येते ना, कचरा करायला, गोळा करायला. तशी भाजपची गाडी फिरते. कोण भ्रष्टाचारी आहेत घ्या इकडे घ्या. मग सगळे एकत्र करून घेऊन जातात. मग त्यांना विचारतात, हा क्या है बोलो, इसका कितना घोटाला है? इसका 5 करोड काय? चल लात मारून हाकलून दे, 5 कोटीचा काय घोटाळा आहे? इसका कितना है? इसका भाई 50 कोटी का है, जरा थोड़ा बाजू में रखो. इसका कितना है? 100 कोटी, थोड़ा इधर लो. इसका कितना है? 70,000. अरे इसको तो उपमुख्यमंत्री बनाओ. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार मुक्त भारत करायला निघाला होतात. मोदीजी, तुम्ही भ्रष्टाचार मुक्त सगळे विरोधी पक्ष करून टाकले. काय पाळी आले तुमच्यावरती? जी शिवसेना तुम्हाला संकट काळामध्ये हातात तेजस्वी भगवा घेऊन तुमच्या बरोबरीने उभी राहिली होती, त्या शिवसेनेला संपवण्यासाठी तुम्हाला एवढी सगळी यातायात करावी लागते आणि ते कमी पडतंय. म्हणून भ्रष्टाचारांची फौज घेऊन तुम्ही आमच्या अंगावरती येताय. ठीक आहे, या, जरूर या. पण आम्ही जे शिवाजी महाराजांकडून शिकलोय की समोरून कोणी प्रेमाने आलिंगन दिलं तर आम्ही प्रेमाने आलिंगन देऊ. पण जर पाठीत कोणी वार केला तर आम्ही वाघ नख काढल्याशिवाय राहत नाही. आणि ती माझ्या महाराष्ट्राची वाघ नख आज माझ्या बाहेर काढलेली आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या पाठीमध्ये वार केलेले आहात. सगळं देऊन सुद्धा तुम्ही माझ्या उद्धव ठाकरेच्या नाही, शिवसेनेच्या नाही, तर महाराष्ट्राच्या पाठीत वार केल्या. तुम्ही महाराष्ट्राची अस्मिता जपणारी शिवसेना फोडण्याचं पाप केलेलं आहात.
ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी तुम्हाला केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते, तेव्हा जर का हिंदू हृदय सम्राट तुमच्या पाठी उभे राहिले नसते तर मोदीजी तुमचं नाव हिंदुस्थानच्या राजकीय क्षितिजावरती दिसलं नसतं, ते केव्हाच पुसलं गेलं असतं. त्या बाळासाहेबांच्या आशीर्वादाच्या पाठीत तुम्ही वार केलेला आहात. काय म्हणत असतील आज अटलजी, काय म्हणत असतील? आणि 75 वर्षाची निवृत्ती ही फक्त काय अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि तुम्हाला नको ती माणसं त्यांच्यासाठी? कारण अमित शहा म्हणाले की मोदींचं वय बोलायचंच नाही. हा कोणता न्याय? त्याच्यामुळे आज पहिल्यांदा मोदींनी सांगितलं पाहिजे की 75 वर्षानंतर ते राहणार आहेत की नाहीत राजकारणामध्ये. 4 जून नंतर तर त्यांचं पंतप्रधान पद संपत आहे, संपवणार आहात की नाही? आणि राजा भाऊ सारखा उमेदवार तुम्हाला मान्य आहे की नाही? मगाशी बडगुजर म्हणाले समोरच्याची काहीतरी व्हिडिओ क्लिप फिरते, पाहिले का तुम्ही? काहीतरी बघण्यासारखी असणार, मला पण बघायला लागेल. मी राजा भाऊंची एक क्लिप पाहिले, तुम्ही पाहिले? इंग्रजीमध्ये उत्तम बोलताना पाहिले की नाही? आणि एक साधा सुधा माणूस आहे, साधा सुधा माणूस आहे, शब्दाला जागणारा माणूस आहे. आणि मला स्वतःला खात्री आहे, मी नेहमी एक बघत असतो की संकट काळामध्ये सोबत कोण राहतं. कारण ते एक हिंदीमध्ये असं म्हणतात, सुख में जो साथ देते हैं वो रिश्ते होते हैं, लेकिन दुख में जो साथ देते हैं वो फरिश्ते होते हैं. तुम्ही सगळे फरिश्ते आहात. आणि राजाभाऊंचा विजय मला नुसता राजाभाऊ वाजे विजय असं नकोय, प्रचंड झाला पाहिजे. गद्दाराचं डिपॉझिट जप्त करून झाला पाहिजे. कारण मी या सगळ्या गद्दारीचा सूड उगवण्यासाठी उभा आहे. हेच गद्दार मला येऊन सांगून गेले होते की उद्धवजी 2019 साली आपण जी लोकसभा जिंकलो ते मोदींचा फोटो लावून जिंकलो. मग त्या गद्दारांना मला विचारायचंय की जर 2019 ची निवडणूक आम्ही मोदींचा फोटो लावून जिंकलो होतो, तर आज मोदींना माझ्या वडिलांना चोरून त्यांचा फोटो लावून का मतं मागावी लागतायत? याचं कारण मोदी नावाचं नाणं या महाराष्ट्रामध्ये चालत नाही. जसं तुम्ही नोटबंदी केली तशी महाराष्ट्राने तुमची नाणेबंदी केलेली आहे. फक्त एक लक्षात घ्या, कारण वर्षानुवर्ष एक निशाणी आपल्या डोक्यात बसली होती आणि बरोबर त्यांनी डाव टाकला. हे भेकड आहेत, भाकड आहेत, चोर आहेत, बोगस आहेत. याचं कारण यांच्याकडे कोणी आपल्यासाठी लढणाऱ्या या मैदानात उतरवला कोणी मर्दच नाहीये. गद्दारानं उतरवलंय आपल्या समोर. आणि तुमचा गोंधळ होण्यासाठी आपलीच निशाणी चोरून त्यांना दिलेली आहे. पण आता आपली निशाणी काय? घरोघरी घेऊन गेलायत. पण मतदान करताना एक लक्षात घ्या, नुसता आवाज आला म्हणजे निघायचं नाही. मशाली समोरचं बोट दाबल्यानंतर मशाली समोरचा दिवा लागतोय की नाही बघायचा. तो दिवा लागल्यानंतर निघायचं नाही. त्या व्हीव्हीपॅट मशीन मध्ये ती स्लिप आली की नाही, त्याच्यावर मशाल दिसते की नाही बघायचं. ती बघून निघायचं नाही, ती स्लिप खाली पडते की नाही बघायचं आणि मग निघायचंय. मग आपलं ठरलंय हातामध्ये काय, आणि विजय होणार विशाल. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व शिवसैनिक बांधवांना विनंती आहे की आपण राष्ट्रगीतासाठी या ठिकाणी सर्वांनी उभं राहायचं आहे. एक साथ जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग.
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की। राजे भाऊ आगे बढ़ो, उद्धव साहेब आगे बढ़ो। सर्वांचे मनापासून आभार. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, उपस्थित सर्व बंधू भगिनी, विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, या सर्वांचं मनापासून धन्यवाद. या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांची उपस्थिती आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्व महाविकास आघाडीचे विविध तालुक्यातून आलेल्या सर्व लोकांचं मी सर्वांच्या वतीनं आभार मानतो. सर्वांनी शांततेत जायचंय, हळूहळू जायचंय आणि उद्यापासून परत आपल्याला घराघरात मशाल पोहोचवायची आहे. 20 मेला मशाल ह्या बटन दाबून प्रचंड मतांनी राजाभाऊ यांना निवडून आणायचं आहे. धन्यवाद. छत्रपतींचा बसा घेऊन जनसेवेचा विडा उचलला, शिवसेनेची या भळमाया विजयाचा हा रथ निघाला. मराठमोळ्या मातीमध्ये आवाज आमचा गाजे. गर्दी आहे, हळू जा. चारही दिशांनी 4 दरवाजे आहेत, त्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी करू नका. आपले मोबाईल सांभाळा, आपल्या स्त्रियांनी आपल्या वस्तू सांभाळा.